मसाला मिरची आणि पान मसाला म्हणतो. मी या संस्थेत जॉईन झाले तेव्हा असं काय अगदी प्रॉपर हाच बिझनेस करायचा म्हणून नाही झाले. मला त्यांच्या बोलण्यातून त्याच्यातून मार्गदर्शन मिळालं आणि मी आज तर छान करते आणि मला छान रिस्पॉन्स पण मिळतो आहे. आणि मी फक्त इथे येऊन विकायचं आणि पैसे कमवून जायचा हा माझा उद्देश नाहीच आहे. होतो थोडा छानच होतो, पण मला इथं खूप आनंद मिळतो, समाधान घेऊन मी घरी जाते आणि ते पुढच्या महिन्यापर्यंत मला पुरतं आणि शिकायला खूप मिळतं. मैत्रिणी तर एकदम खूप छान आहे की एका छताखाली इतक्या मैत्रिणी एका वर्षात कधीच झाल्या नसत्या माझ्याकडे. एका ठिकाणी आपल्याला खूप मैत्रिणी मिळतात, त्यांच्यामुळे आपल्याला खूप छान बाहेरचा पण अनुभव घेता येतो आणि त्यांच्यामुळे त्यांचा जेवढा सन्मान होतो ते एकट्या कधीच सन्मान स्वीकारत नाही. त्यांच्या बरोबरीनं आपल्याला ते मागे मागे घेऊन जातात आणि आपल्याला तोही सोहळा छान अनुभवता येतो. म्हणून फक्त खरेदी विक्रीचा हा विचार घेऊन यायचा, पण त्याच्याबरोबर आपण एक पॉझिटिव्ह विचार घेऊन यायचा असं मी सगळ्यांना सांगते. आता तुपाचा बिझनेस चालू केलेला आहे. गिरगाईचं तूप हे मी इथं विकते. गेले वर्षभर झाले मी इथं जॉईन झाले. ताईंनी जे पॉईंट दिले होते त्याच्यात त्या 3 महिन्यात काम केलं, पण मला त्याच्यात छान रिझल्ट आलेले. पहिले मी शिकली ते कसं करायचं काय नाही. त्याच्यानंतर मी आता इन्स्टाला याला ते टाकलं, पण मला रिस्पॉन्स छान येतो आहे त्याच्यावर. ट्रेडर म्हणून काम करते. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स. आणि त्यासोबतच माझी एक आवड म्हणून माझं छोटंसं गार्डन आहे, तर मग काही फुलझाडांचे किंवा आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं माझ्याकडे असतात. त्या कधीच एकटा येत नाही. आज लेट होत होतं म्हणून आल्या. त्यांच्याबरोबर नेहमी नवीन नवीन सदस्य असतात. म्हणजे आपला जो एक फॉर्म्युला आहे का मी सक्षम झाले, मी किती महिलांना सक्षम केलं, कारण मी किती मोठी झाले याच्यापेक्षा मी किती लोकांना घेऊन मोठी झाले, तर त्या खूप नवीन नवीन सदस्य जोडत असतात. माझं लाकडी तेल घालणं आहे. गेली 5 वर्ष झालं माझं इंद्रायणी लाकडी तेल घालणं नावाने चालू आहे. आणि फर्स्ट टाईम मी आज इथं आले. मॅडम खूप वेळेस मला म्हणजे सांगायचं तुम्ही या सगळ्यात सहभागी व्हा, पण माझी आज पहिलीच वेळ असेल. आणि मॅडम पण घेतात ना तेल तुमच्याकडे? मॅडम पण घेतात. आणि आज मी तुम्हाला ते बघण्यासाठी काही प्रोडक्ट पण आले नाही तेलाचे, तुम्ही बघू शकता. नगरमधून. आणि या आज जास्त सांगायचं झालं तर संस्थेला जवळजवळ 2000 लेडीजचा खूप मोठा प्रसार आहे. 2,500 क्रॉस झाले. पण उपस्थिती मिटिंगला खूप आणि प्रत्येक वेळा नवीन नवीन सदस्य येतात, त्यांनी पण सातत्य ठेवा आमचा मला वाटतं. आणि संस्थेमध्ये सगळ्या टाईपचे म्हणजे मी ना मला तर वाटतं की कुठल्याही तुम्ही दुसऱ्या संस्थेत जा की त्या संस्थेत सगळ्या टाईपचे बिझनेस करायला तुम्हाला इथे जेवढे एकाच्या तऱ्यांचा आपण दुसरीकडे कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण लेडीजची उपस्थिती खूप मिटिंगला कमी राहते. तर तुम्ही सुद्धा आवर्जून तुमच्या मैत्रिणी सांगत जा की नियमितपणे जी संस्थेची 1 महिन्यानी, आता तर आपण मागच्या महिन्यात पण मिटिंग ठेवली नव्हती की सुट्ट्या म्हणून काय म्हटल्या गावी गेल्या असे सगळे, तर गॅप होता. तर ह्या आज उपस्थिती जास्त पाहिजे होती, त्यामुळे खूप कमी आहे. तर असं करू नका. प्रत्येक महिन्यात फायदा तुमचाच आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही शेजारच्या मैत्रिणींना पण सांगत जा आणि मिटिंगला आवर्जून घेऊन ये जा, कारण त्याच्यामध्ये तुमचाच फायदा. ताई जे काही सांगतात तुमचीच सगळी मार्केटिंग होत असते, तुमचे इंस्टाला लाईव्ह व्हिडिओ जात असतात, त्यातनं तुमच्या संस्थेत तुमच्या प्रॉडक्टची सगळी माहिती ही सगळ्या लोकांबरोबर पोहोचत असते. तर त्यामुळं मिटिंगला आवर्जून उपस्थित राहा असं मी सांगेन. बसलेल्यापैकी कोण सांगेल मीटिंगला येणं का गरजेचं आहे? आपण एक राजश्री व्यवसाय मंत्राला व्हिडिओ टाकलेला आहे, मीटिंग का गरजेची, कोण सांगेल? कुणी सांगू शकतं का जुन्यापैकी? नवीन किती जणी आज? प्रोत्साहन मिळतं आणि मीटिंगमध्ये आला व्यवसाय वाढतो, प्रोत्साहन. अजून मीटिंगमध्ये ताई म्हणजे जर आपला बिझनेस होत नसेल किंवा एखाद्या महिलेला खरंच भीती वाटत असेल की व्यवसाय आपण पुढे नेऊ करू शकेल का, जमेल का नाही आहे, तर प्रत्येक मीटिंगला ताईंच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात. ताई वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगतात म्हणजे कसा बिझनेस करायचा किंवा तुम्हाला कोणता बिझनेस करायचा हे पण प्रत्येक लेडीजला समजावून सांगत असतात. आणि ताई ज्या सांगतात ते पण त्यांच्यामध्ये म्हणजे आपल्याला कशी ग्रोथ करायची ह्या पद्धतीने व्यवस्थित सांगतात, म्हणजे समजवून. अजून काय पॉईंट आहे? आपलं लाईव्ह चालू असतं तर म्हणजे तुमचे फॉलोअर्स वगैरे आहेत ते सगळं आपलं ऑनलाईन आणि त्यामुळे आपला व्यवसाय त्यांच्यापर्यंत पोहोचतो. लाईव्ह मीटिंग असते मीटिंगच्या वेळेस मैत्रिणी भेटतात. अजून व्यवसायासाठी PR म्हणजे महत्त्वाचं PR वाटतात. अजून प्रत्यक्ष
पोस्टकार्डच्या माध्यमातून ते झालं. अजून वेगळा पॉईंट? समोर येऊन बोलल्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो. व्हेरी गुड. अजून सांगू का वेगळा पॉईंट? आता कोठे ताईंनी कोण सांगताय का? नवीन बिझनेस आयडियाज मिळतात. अजून मी सांगते. कोठे ताईंनी आता पिशवीमध्ये घाला तेल आणलंय. सीमाताईंनी मसाला मिरची आणली सोबत. अजून कोणी कोणी आपले प्रोडक्ट आणले सोबत. येते लक्षात? जेव्हा आपल्याला जर हे प्रोडक्ट विकायचे तर आपल्याला त्या लोकांपर्यंत, समजा इथं 70 लेडीज असल्या मीटिंगला, तर 70 लेडीजपर्यंत पोहोचायला आपल्याला बराच वेळ लागेल. तर इथं तुम्ही इथं खुर्चीवर जरी प्रोडक्ट मांडले तर ते बऱ्याच लोकांपर्यंत ते प्रोडक्ट जातात. खरेदी विक्री होणं हा भाग वेगळा आहे. समजा तुम्ही प्रोडक्ट आणलेले, आज त्यांनी 10-20 घाणा तेलाच्या बाटल्या आणल्या, एक विकू द्या, पण इथं आलेल्या 50 लेडीजकडे जात आहे की कोठे काही घाणा तेल विकतात. दुसरी गोष्ट, तुमचे प्रॉडक्ट डायरेक्ट तुम्ही घेतल्यानंतर किंवा एकमेकीची घेतल्यानंतर तुम्हाला मार्केट मिळतं. आता तिसरी गोष्ट, स्वप्नाला मी आज इन्व्हाइट केलं. आपण काही त्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लेडीजला इथं इन्व्हाइट करतो. तर स्वप्ना मॅडम फॅशन डिझायनर आहे. तर स्वप्ना जागेवर इथे येणार केलंय, स्वतः सक्षम झाली, महिलांसाठी ती फॅशन डिझायनिंगच्या माध्यमातून काम करते. तर मी असा विचार केला, असे कोणी गेस्ट आपण जेव्हा बोलवतो तर त्यांचे काही आयडियाज आपल्या लेडीजपर्यंत जातात. आपल्या लेडीजला कन्सेशन मिळतं फीजमध्ये, आणि स्वप्नाला काही गव्हर्नमेंट क्लासेसची माहिती असते, काही स्कीम माहिती असतात. म्हणजे तुमच्या टेलरिंग फील्डमधलं, फॅशन डिझायनिंगमधलं ब्लाऊज वर्क करायचं, जर्दोसी वर्क करायचं, तिच्या ओळखीमध्ये ती सांगणारच आहे. तर त्या गोष्टी तुम्ही जेव्हा सांगणार, आम्ही SMBSचे सदस्य आहे, नक्कीच तिच्या फीजमध्ये ती कन्सेशन देणार तुम्हाला. हा फायदा तुम्हाला मीटिंगला आल्यानंतर होतो. येतं लक्षात? आणि स्वप्नाला जर क्लास लावायचा आहे तर एवढ्या महिला जमा करायला जेवढा वेळ लागणार तर तेवढा इथं आल्यानंतर लगेच काम होतं. तर असं टेक अँड गिव्ह पॉलिसी असती. तर आता स्वप्नाचं सांगतो बरोबर. थँक्यू ताई. रोल मॉडेल आहेत. अगदी मोठ्या बहीण जेव्हा ऑर्डर देते की हक्काने मी ते ऑर्डर फॉलो करते. सो आत्ता माझं फॅशन इन्स्टिट्यूट आहे स्पाईन रोडलाच, जय गणेश साम्राज्याला. तर तिथे तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स, डिग्री, डिप्लोमा, बेसिक डिप्लोमा, शॉर्ट टर्म कोर्सेस असे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ऑथोराइज्ड आहेत. आपण तसे गव्हर्नमेंटचे कोर्सेसही रन करतो. आता बऱ्याच मुली असतात त्यांना बाहेर जाणं पॉसिबल होत नाही, दूर जाणं पॉसिबल होत नाही, तर त्यांना आपण डिग्री इथे सावित्रीबाई फुलेची इथे डिग्री प्रोव्हाइड करतो आपल्या इन्स्टिट्यूशन्समधनं. 100% आपण प्लेसमेंटही देतो त्यांना. आणि इवन तुम्हाला बिझनेस कसा रन करायचा आहे, कुठल्याही बिझनेसला मार्केटिंग स्ट्रॅटर्जी काय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. सोबतच आत्ता आपल्याकडे स्किल इंडियाचे प्रोग्राम्स पण असतात. ॲक्च्युली ताईंनी मला सांगितलं की आधी ते आवर्जून सांग आपल्या महिलांना. सो ते प्रोग्राम्स असे असतात, EDP ट्रेनिंग आहे, पर्सनॅलिटी ग्रूमिंग आहे, की आत्ता प्रत्येक महिलेला याची गरज आहे. सो त्या ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड करतो आणि तेही तुमच्या प्लेसला. तुम्ही जर 30ची बॅच केली तर तुमच्या प्लेसला येऊन आम्ही ते तुम्हाला गाईड करू शकतो तिथे. आणि सर्टिफाईड कोर्स आहे तो पण, म्हणजे CSR थ्रू, म्हणजे सोशल वर्किंग असतं ते. तर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्लेसला सर्टिफाईड कोर्स प्रोव्हाइड करतं पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट. सो तुम्ही जर 30ची बॅच रेडी करत असाल, येस, मानधन पण मिळतं. असेही कोर्सेस असतात. आपल्याला तुम्हाला आठवतं का, आपण 2 वर्षापूर्वी उषाताई वर मी जबाबदारी दिली होती EDPची. त्याच्यात काही म्हणजे हे झाल्या, सर्टिफाय झाल्या काही महिला, त्यांना कोर्स पण मिळाला 1 महिन्याचा आणि 14,000 पण मिळाले होते. त्याच्यातल्या किती जणी बरं इथं 14,000 मिळालेले? फक्त उषाताई आणि राणी. इवन आत्ता जो आपल्याकडे प्रोग्राम आहे ना EDPचा, त्यामध्ये तुम्ही जेन्युइन काम करत असाल आणि फायनान्शियल काही इश्यू असेल तर ते डायरेक्ट डोनेशन देतात. 1-1 लाखापासून त्यांची सुरुवात असते CSRमध्ये. सो ते EDPचं ट्रेनिंग तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडे घेऊ शकता. आणि त्यासोबतच गव्हर्नमेंटचे जेवढे कोर्सेस आहेत स्किल इंडियाचे, जसं मशीनचे आहेत, टेलरिंगचे आहेत, आरीवर्कचे आहेत, तेही तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि ताईंसाठी SMBSसाठी मी तुम्हाला माझ्याही पेड कोर्सेसला 25% डिस्काउंट देते. माझ्या सगळ्या कोर्सेसला या मंथमध्ये, जून महिन्यामध्ये 25% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. कुठलाही थँक्यू. तर आपण डिप्लोमा, डिग्री किंवा 10वी-12वी या टाईपचे आपण जॉब अवेलेबल करतो. आणि दुसरी गोष्ट ताईंची सांगायची म्हणजे, आता मी स्वतःला खूप नशीबवान समजते की जवळजवळ ही माझी 4थी ते 5वी मीटिंग आहे. पण ते
त्याच्या अगोदरच मॅमचा मला कॉल आला आणि आता माझं स्वामी समर्थ आम्ही जाऊन आला अक्कलकोटला. तर मला खूप छान वाटलं ताईंसोबत आणि इतक्या लवकर मला तो चान्स मिळाला, त्याबद्दल मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आणि मीटिंगला येण्याचं कारण म्हणजे सगळ्यांची ओळखी होतात आणि ताईंकडून 1-2-3 गोष्टी चांगल्या शिकायला मिळतात. थँक्यू. माझं नाव किशोरी पाटील आहे. मी योगा टीचर आहे. ऑनलाईन ऑफलाईन क्लास घेते मी. आणि मी जवळजवळ मला वाटतं आता 2 वर्ष पूर्ण झाले असतील माझे. मी ग्रुपमध्ये आहे आणि ह्या ग्रुपमधून आणि ताईंकडून मला भरपूर शिकायला भेटलेलं आहे. आणि प्रत्येकीनं शिकून घ्यावं, जेवढं ताईंकडून शिकून घेऊ आपण तेवढं त्यांच्याकडून कमी जाईल. कारण तेवढं भरभरून देत आहेत प्रत्येकीला. तसं तर सर्वांनी शिकण्यासारखं आहे. आणि योगाच्या बॅचेस लावा. योगा करा, करो योग रहो निरोग. कधीच अट्टास धरला नाही. मला संस्थेतून बॅचेस मिळाल्या पाहिजे, आल्याच पाहिजे. पण डे फर्स्ट म्हणजे जॉईन झाल्यापासून मीटिंग चुकवलेले नाही. म्हणजे खूप असं उत्साहाने त्या मीटिंगला येतात. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांच्या बॅचेस पण चांगल्या चालू आहे. दिसायला तर त्यांच्या चेहऱ्यावर पाहून कळतच आहे योगा टीचर त्या. ताईंकडून खूप मला शिकायला भेटलेले. ब्युटिशियन आहे. नवीनच स्टार्ट केले आता. 5 वर्ष गॅप झालेला मला. त्याआधी मी करत होते. 2 मुलं लहान असल्यामुळे मी गॅप घेतला होता. आता मी परत जॉईन केली. राहिला कुठं? होम सर्व्हिस मोशीला. मोशी का डुडुळगाव? डुडुळगाव. बरं. होम सर्व्हिस चालू केली ना? छान. मी शीतलची नंतर आणि मी पार्लरचं करते, होम सर्व्हिसच करते. तर तुम्हाला होम सर्व्हिस पाहिजे असेल तर मला कॉल करत. हां, मोशीच का? मी चिखलीला राहते. पण मी इंद्रायनगरला आहेत माझे कस्टमर वगैरे. आहे ना? आणि मोशी डुळगाव वगैरे मी त्या साईडला पण जाते, मोशीच्या साईडला पण जाते. 10 किलोमीटरच्या आतमध्ये. अरे छान. सगळे सांग. मी एक सुवर्ण पारसेकर राहते चिंचवडला आणि मी कोकणातून काजू वगैरे आणून तिकडे सेल करते. त्याचबरोबर मी टपरवेअरचा बिझनेस पण सोबत करते. मी मॅडमचं मार्गदर्शन घेऊन त्याच्याप्रमाणे मी माझं काम सुरू केलं आहे असं. आणि मला प्रत्येक महिन्यामध्ये ऑर्डर्स येत असतात. म्हणजे मॅडमने जसं सांगितलं की तू तुझे PR वाढव, मुलांच्या शाळेला सोडायला जाताना तिथं तुझी ओळख दे कर, तुझे प्रोडक्ट्स दे. आणि तिथून मला प्रचंड म्हणजे असं रिस्पॉन्स येतात. हे सगळं माझ्या व्यावसायिक गुरु मला मॅडम मिळाले, त्याच्यामुळे मला हे सगळं शक्य मी करू शकते. उदयपुरावरून आली आहे. माझा उन्हाळी पदार्थांचा बिझनेस आहे आणि खूप छान चालू आहे. आणि दर महिन्याला मी मीटिंगला येते. माझी गावंगी देऊळगावरून आली आहे. माझं बटाटा पापड विकणे हा होलसेल प्रमाणात विकणे हा बिझनेस आहे आणि छान होतो. ग्रुपमध्ये आल्यानंतर आणखीन ऑर्डर्स मिळाल्या. मॅडमचं वैयक्तिक मार्गदर्शन पण घेतलं आणि 5 पॉईंट दिले होते. 3 पॉईंटवर काम झालं, पण दुपटीनं प्रोडक्शन दुपटीनं वाढलं. ऑर्डर्स पण भरपूर प्रमाणात गेल्या त्या सीझनमध्ये. आता ते सीझन संपलेलं आहे तरी. आणि इथं आल्यानंतर छान वाटते. मी डिसेंबरपासून कंटिन्यू मीटिंग करते. डिसेंबरमध्ये 24मध्ये जॉईन झाली मी संस्थेला. तेव्हापासून प्रत्येक महिन्यात मीटिंगला येते. म्हणजे खरेदी विक्री हा विषय बाजूला राहतो, पण मला इथं आल्यानंतर छान वाटतं. मॅडमला जरी बघितलं ना तरी मला छान वाटतं. आणि आपण कसं दिवस म्हणजे आता येत असते आणि ती निगेटिव्हिटी इथं आल्यानंतर जाते. पुन्हा एक पॉझिटिव्हिटी येते आणि मॅडमच्या होती तो ओढा असतो एक पॉझिटिव्ह. आणि त्यासाठी मॅडमला पण खूप एफर्ट घ्यावे लागत असतील, कारण प्रत्येक वेळी सकारात्मक राहण्यासाठी तेवढे प्रयत्नसुद्धा करावे लागतात. आणि SMBHचे प्रत्येक कार्यक्रम छान असतो. मला खूप छान वाटते. मॅडमच्या बड्डेला पण आम्ही आलो होतो, ताई आणि मी. छान तिथं सेलिब्रिटी केक बघायला मिळाले आहेत. म्हणजे आतापर्यंत बघितले नव्हते असे केक तिथं. म्हणजे प्रत्येक कार्यक्रम खूप छान असतो. आपल्याला पण असं सेलिब्रिटी असल्यासारखा भास होतो तिथे गेल्यानंतर. आणि प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक जेवढ्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यायचा प्रयत्न करावा. कार्यक्रम छान असतात. स्वतःची पुन्हा एकदा स्वतःला ओळख होते. SMBHमध्ये आल्यानंतर तो दिवस तो वेळ हा आपल्याला मिळतो. छान सांगितलेले होते. तर त्यांनी सांगितलं मी 3च पॉईंटवर काम केलंय. माझा दुपटीने व्यवसाय वाढला. अजून 2 पॉईंटवर त्यांना काम करायचंय. म्हणजेच काहीतरी वेगळ्या गोष्टी इथं शिकायला मिळतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की SMBHमध्ये आल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम, स्वतःला सेलिब्रिटी फिलिंग्स येतात किंवा स्वतःसाठी आपण जगतो. आणि एक वाक्य महत्त्वाचं बोललं त्या, स्वतःची नव्याने ओळख होती.
किती महत्त्वाचं वाक्य आहे बघा. म्हणजे इथं स्वतःसाठी टाईम देऊन स्वतः काय आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांमधली स्वतःमधली मी म्हणजे तुम्हालाच माहिती नाही तुमच्यामध्ये किती मोठं कॅलिबर आहे ते इथं बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो. तुम्ही मुळातच हुशार आहे सगळ्या, मुळातच स्त्री मल्टीटास्किंग करत असते, स्त्रीमध्ये शक्ती असते, पण ते कुणीतरी काढून देण्याची गरज असते की तुझ्यामध्ये हे आहे, तुझ्यातली तू शोधण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. मी गृहिणी आहे. इथं आले मला खूप छान वाटतं. इथं आल्यापासून मला नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या आणि इथं आलं म्हणजे एकदम पॉझिटिव्ह घेऊन जातो घरी आणि ताईंकडे बघितलं तरी खूप असं प्रसन्न वाटतं. मी शिलाई काम करते, ड्रेस ब्लाऊज 1 नऊवारी साडी शिवून देते. मी हर्षदा जयराम जाधव. माझा मसाले आणि शेवईचा बिझनेस आहे. जाधववाडी चिखली. आणि किती दिवसापासून डिसेंबर किती मीटिंग श्री स्वामी समर्थ. मी आशा भास्कर आफळे. मी साईनगर मामुर्डी येथे राहते आणि जसं वारकरी लोकांना पंढरीचं वेद असतं तसं मला मॅडमच्या मीटिंगसाठी नाही का मला पण असं वाटतं असं कधी चालू होती मीटिंग आणि कधी मी पण जाते मीटिंगमध्ये आणि काय मला नवीन ऐकायला भेटेल मॅडमकडून, काय नवीन शिकायला भेटेल आणि प्रत्यक्ष कसं सर्वांची ओळख होईल आणि आपलीसुद्धा ओळख होईल म्हणून मी आवर्जून मीटिंगमध्ये येतो. सेक्टर 12 संगमनेर अकोले नाही मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. फॉर्म कधी भरला? आता बुधवारी जॉईन झाली. आणि कोणाच्या मी इंस्टावरूनच हे केलेलं. मग ताईंना मी पाठीमागेच मेसेज केलेला पण ते फॉर्म काय मला जमलंच नाही भरायला. मग आता भरला मी. सेक्टर कितीला राहता? 12 सेक्टर. इथे येऊन चांगलं वाटलं तुम्हाला मीटिंगला? हो मला खूप दिवसांचं तुम्हाला भेटायचंच होतं. मी पाठीमागे एकदा येऊन गेलेली पण तेव्हा मी ग्रुपला जॉईन नसल्यामुळे मी कंपनीच्या तिथे गेटजवळ आली होती. तुम्हाला इन्स्टाला मेसेज केलेला पण म्हटलं तुम्ही आता बिझी असता बघितलं नसेल. मग आता मी परत ग्रुप जॉईन केला आणि मग आज आली. तर मला तुम्हालाच भेटायचं होतं. म्हणजे बिझनेस तर काय होतच राहील पण एक स्त्री कशी पाहिजे आई म्हणून किंवा बायको म्हणून किंवा सून म्हणून किंवा महिला उद्योजकता तुम्ही एवढे सगळ्यांना एकत्र करून एवढं पुढं चालतंय, खूप छान काम करताय म्हणून मला खास तुम्हाला भेटायचं होतं. बघा त्या कंपन्या इथं मीटिंगला संस्थेला जॉईन झाल्या त्यामुळं त्यांना महत्त्व आहे त्याचं. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून ते दिसत होतं. काय होतं इझिली अवेलेबल झाल्या ना गोष्टी मग फॉर्म भरला काय आलं काय गेलं काय काही फरक पडत नाही असं नाही. त्यांच्यासारख्या व्यक्तींवर जास्त काम करावं लागणार मला कारण की त्या काही वाक्य बोलल्या बिझनेस होतच राहील पण मला भेटायचं होतं. एखादी लेडी दुसऱ्यांसाठी करते बुवा स्त्री म्हणून कशी राहते बुवा म्हणजे कोणी कोणी आयुष्यामध्ये आयडॉल मानतं. माझ्या पण आयडॉल सुद्धा मोठी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कुणीतरी आयडॉल असतं पण तुम्ही जेव्हा मला आयडॉल मानता तर माझी अजून जबाबदारी वाढलेली असते तुमच्याप्रती. याच फर्स्ट टाइम आले. मला नेमकं बघायचं होतं की आपण SBच्या माध्यमातून SMBच्या माध्यमातून काय करतोय ते. मी कालच फॉर्म अपलोड केला होता ऑनलाईन. मी काम काय करते की बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या काही जे प्रोडक्ट बनवतात ते मी स्वतः घेते आणि आउट ऑफ म्हणजे दुबई कंट्री बाहेर ते ट्रान्सपोर्ट करते. तर मग मला हे सगळ्या ग्रुपमध्ये जवळ 840 काहीतरी महिला आहेत ना. 801. नमस्कार सर्वांना. आपला इथे येण्याचा उद्देश असा आहे की आपली नवीन ओळख निर्माण होते, नवीन मैत्रिणी मिळतात, आपण नवीन नवीन सदस्य जोडायला पाहिजे. मॅडम जे काम करतात त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते आपल्या मनामध्ये जे सर्वांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करतात. प्रत्येकाची कामाची गती वाढते, व्यवसाय वाढतो. सर्व महिलांनी यायला पाहिजे. तर माझं नाव शोभा गुंड. माझा यूट्यूब चॅनल आहे आणि मी तुपाचे दिवे बनवते. माझा व्यवसाय चांगला होतो आणि खरं म्हणजे इथे येण्याचं मॅडमला ऐकण्यासाठी येत असतो. मॅडमचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर आपल्याला महिनाभर ऊर्जा मिळते आणि नवीन कामांना आपण सुरुवात. आम्ही एक दिवस मॅडमसोबत अक्कलकोटला गेलेलो तर मॅडमला मी सहज विचारलं मॅडम तुम्ही कशी सुरुवात केली तुमच्या जीवनाची, काय केलं. तर मी मॅडमचं एकच वाक्य लक्षात ठेवलं तर मला ते रोज आठवतं का मी रोज नवीन नवीन शिकत राहिले. मला एवढी प्रेरणा मॅडमपासून मिळाली. मी त्या एका गोष्टीच्या प्रेरणेवर आज मॅडमकडे येते
सगळ्या मैत्रिणी जोडल्या आणि अजून खूप सदस्य जोडणार आहे. धन्यवाद. माझं नाव मोना देशमुख, मी आळंदीला आलेलं आहे. माझं उन्हाळी पदार्थ बनवतो, मी उन्हाळी पदार्थ बनवतो. बरंच नाही होते. मी सांगू का मग माझ्या आवाजात तिकडे देशमुख आळंदीवरून आल्या, उन्हाळी पदार्थ बनवतात आणि ग्रुपमध्ये सगळ्यात मोठा टर्नओव्हर भावनाताईंचा आहे. या वर्षीचा मला वाटतं लाखाच्या बाहेर कधीच गेला होता. आणि मला जेवढ्याने विचारलं तुमची संस्था आहे, तुमच्या संस्थेतून आम्हाला वेफर्स मिळतील का, चकल्या मिळतील का, सांडगे मिळतील का. आणि भावनाताईंकडून वैयक्तिक मी स्वतः जवळपास 8-10 हजाराचं घेऊन माझ्या ओळखीतल्या रिलेशनवाल्यांना सगळ्यांना दिलं ते. का तर मी बघा जर 12-13 असतील उन्हाळी कामावाल्या, मग भावनाताईंचं नाव का सांगितलं असं, त्यांचे माझे काही रिलेशन आहे, मला काही कमिशन आहे त्यांच्याकडून, त्यांनी मला काही ठरवलेलं आहे नाही. पण संस्थेच्या मीटिंगला पंक्च्युअली येणं, मालाला क्वालिटी असणं, ऑर्डर टाकण्याबरोबर वेळेत देणं, मालाचा वाजवी भाव असणं, या सगळ्या गोष्टी क्रायटेरिया मी चेक करत असते. त्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमचं नाव मी सांगते, सजेस्ट करते की स्वतः घेऊन काहींना दिलं, काहींनी मागितल्यानंतर रेफरन्स दिले. एका व्यक्तीला जर रेफरन्स दिलं तर कम्प्लीट एका जणीने 500-500 कुरड्या घेतल्या असतील, 8-8 किलो वेपर्स घेतले असतील, 8-8 किलो चकल्या घेतल्या असतील. त्याकरता त्यांना आदर्श उद्योजकाचा आपण संस्थेतर्फे दिलेलं आहे. मागच्या वर्षी शाळेवर आणि मी कोणाला ओळखत पण नव्हते. ताईंनी मला आपला जो कार्यक्रम झाला इथे स्टॉल लावले होते, तिथे नगरसेविकासोबत ताईंनी ओळख करून दिली की ताई बघा यांनी तुमचा माल घेतला. मला एवढं म्हणजे खूप म्हणजे चांगलं वाटलं की ताईंनी त्याच्यासुद्धा आपली ओळख करून. जर आजकाल कोणी कोणाला ओळख पण करून देत नाही, कोणी कोणाला ओळखत पण नाही. खरं सांगायचं म्हणजे आज मला ताईंनी मस्त ओळख करून दिली आणि त्यांनी पण नगरसेविकापर्यंत मला माल गेलेला आहे. आजकाल कोणी कोणाची ओळख पण करून देत नाही, कोणाबद्दल चांगलं पण बोलत नाही. हिची ओळख केली तर ही क्लोज होईल का, माझं महत्त्व कमी होईल का, मग ही तिच्याबरोबर जाऊन मला काही नाव ठेवल का, ती मोठी होईल का, ही भावना आज समाजामध्ये झालेली. पण स्वामींच्या कृपेने मला माझ्या पात्रतेपेक्षा खूप मिळालं. जे इथून पुढचं आयुष्य असेल, जे लोकांना महिलांना सक्षम करण्यामध्ये जाईल, समाजसेवेमध्ये जाईल, तर चांगल्या लेडीज जेव्हा पुढे येण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज असते. बोटाला धरून त्यांना सांगायचं असतं. तर अशा उद्योजिका जेव्हा घडतात तर इतका मनस्वी आनंद होत असतो. अशा आज रोजी आपल्या 15-20 उद्योजिका घडलेल्या. आज आलेल्या नाही, काही मुलांची शाळा सोमवारपासून चालू होती, काही उद्या येतील, तर पुढच्या मीटिंगला अजून जास्त असेल आपली संख्या. शशिकला ताई तर दर मीटिंगला येतात. रेवती ताईंचा आता वह्यांचा बिझनेस चालू झाल्यामुळे त्या भेटून गेल्या. म्हणजे अशा काही सुवर्णताईंचं काजूचं होतं समजा, आल्या तेव्हा डिप्रेस वाटल्या. त्यांना सांगितलं टपरवेअरचं काजूचा कसा बिझनेस वाढवायचा. सोनालीचं पण असेच रेफरन्स देत होतो आम्ही, किंवा शुभांगीताई कधीच त्या मला LICचे मिळावा म्हणून आल्या नाही. पण मी तर सांगेल की त्या जेव्हा मीटिंगला बेस्ट पंक्च्युअलचा अवॉर्ड मिळाला त्यांना मागच्या वर्षी, तर आपल्याला दुसरीकडे काढायची पॉलिसी, काही महिलांचे प्लॅन घेऊन टाकावं त्यांच्याकडं. आपलीच महिला पुढे गेली पाहिजे. रोपं विकतात, कुठं भोसरी साईडच्या किशोरीला बॅच करून द्या, योगिताकडे जॉबसाठी जा. म्हणजे एकमेकीला मदत जेव्हा करतो आपण, तर एकमेका साह्य धरू, अवघे धरू सुपंत. कारण एकमेकीला मदत केल्यावरच हातात हात धरूनच आपली प्रगती होत असते. लक्षात घ्या. बसा. पार्लर आहे इंद्रायणनगरमध्ये, हवेली हॉटेलच्या बॅक साईडला काव्या ब्युटी पार्लर. तिथं मला 5 वर्ष झालं माझं स्वतःचं आहे. आणि मी इथं पहिल्यांदाच आले. मला कारण ताईंना पण भेटायचं होतं आणि मी मीटिंग काय असते हे कधीच बघितलं नव्हतं. माझे नाव अनघा अभिजित महेंद्रकर आहे आणि मी राहायला ऐश्वर्यम यांच्या चिंचवडला आहे. मला ताईंचा रेफरन्स सानेताईंनी दिलेला आहे. तर त्याच्या थ्रू मागच्याच वेळेला मी ग्रुपमध्ये येणार होते, पण काही कारणास्तव आपली मीटिंग राहिली. त्यामुळं आत्ता मी लगेच सानेताईंना विचारलं की मीटिंग कधी आहे, आज आहे ना, तर त्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणून मी आवर्जून या मीटिंगला आले आणि मी ताईंची स्टोरी यूट्यूबवरती स्वतः ताईंनी सांगितलेली ती पाहिली आणि त्याने मी जास्त इन्स्पायर झालेले आहे ताईंबरोबरती. तर आज या मीटिंगला येण्याचा उद्देश आहे की मी जो स्वतःचा बिझनेस जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते जे माध्यम आहेत ते सगळे मी यूज करते. तर आज माझं प्रॉडक्ट जे आहे ते आमचं आर्या फूडवर्क्स आहे. त्याच्यात वेगवेगळे पॅनकेक मिक्सेस आहेत, म्हणजे पॅनवर होणारे सगळे आयटम जे चपातीच्या तव्यावरती आपण बनवू शकतो असे माझे प्रीमिक्सेस आहेत. फ्लोअर आटा आहे, त्याच्यात आपला थालीपीठचा आटा आहे, त्याच्यात 13 इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच्यानंतर ज्वारीचं घावण आहे, त्याच्यानंतर मुलांसाठीचे चॉकलेट पॅनकेक्स आहेत आणि झाल्यानंतर सगळे दाखवा. हो, मी आणलेले आहेत प्रॉडक्ट. सगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते. हे सगळे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते आणि त्या सगळ्यांची माहिती देते. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते लगेच होतात. त्याच्यात कुठलेही जास्त भांडी वगैरे लागत नाहीत.
डब्याला मुलांना द्यायला सगळ्यात चांगले आयटम्स आहेत, पौष्टिक आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला वेळ वाचतो. पटकन आपण म्हणजे एखादी अशी प्रॉडक्ट्स आहेत. ही आपल्या कामाची पोच पावती असते, कारण आम्ही तसे म्हणून उपयोग नसतो, दुसरीकडून आपल्याला फीडबॅक आला पाहिजे आपलं काम काय. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला ऑफिसात दिल्याप्रमाणे मी 4-5 महिलांना लिंक पण दिलेली आहे राणीताईंकडनं. आज सगळ्यांना कॉल पण केले होते, पण पुढच्या मीटिंगला नक्कीच मी घेऊन येईन त्या महिलांना. शकुंतला सचिन बारखेडे मनसरहून आली आहे. मनसरला संजीवनीताई बांगर आहेत, तर फायरचं करतात त्या. तर आपले जे COTचे वगैरे हे असतात फायर एक्सटिंग्विशर, तर ते त्या प्रोव्हाइड करतात. त्यांनी मला ताईंचं सांगितलेलं आणि ताईंची ऑलरेडी इन्स्टावर आणि यूट्यूबवर मी फॉलोवर होते, कारण अर्थात स्वामी समर्थांमुळे. तर ताईंचं मी मॅग्ना प्लासचं जे पण काही हार्डवर्क आहे आणि ताईंची जी सक्सेस स्टोरी आहे ती मी स्वतः ऐकली आहे, तर त्यामुळे इन्स्पिरेशन मिळालं ताईंकडनं. आणि स्वतः पहिल्यापासून धडपडी आहे की मिलिटरी स्कूलला होते, पण एक करिअर ग्राफ थोडा मागे राहिला असं मला स्वतःला कायम फील होतं. तर ताईंसारख्यांसोबत मी कायम जोडत राहते किंवा त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेत असते आणि स्वतःचं त्यातनं काही मार्ग निघेल का हे बघत असते. रयत शिक्षण संस्थेला 11वी केमिस्ट्री सब्जेक्ट शिकवला, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं. मग B.Ed नसल्यामुळे तो जॉब सुटला. मग ॲटॉसला MNC कंपनीमध्ये होते. कोविडचं ले ऑफ आलं, पुढे जाईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टमधनं डॉक्युमेंटेशन वगैरे काही सगळं कंपनीला आपण कॅटल फीडचं जे मेज असतं किंवा झालं थोडंसं सॉरी तेवढ्यासाठी. तर मी उषा लेंडवे या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून मी मंथली मीटिंगला असतेच आणि ताईंमुळे मला एवढे ओळखायला लागले की अगोदर कुणी ओळखत नव्हतं, पण ताईंमुळे मला सगळे ओळखायला लागले आणि ताईंना भेटण्यासाठीच मी येते. ते सांगा ना तुम्ही नंतर कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं ताईंबरोबर राहा. त्या जॉईन झाल्यावर दिवाळी होती पुढं, मग त्यांनी काय केलं, कोण फराळ बनवणार आहे, कोणाचे लाडूनी सुरुवात केली. तर लाडू विकायला सुरुवात केली, इकडून घेऊन तिकडे देणं, ट्रेडिंग म्हणतो आपण त्याला, सर्व्हिस इंडस्ट्री. कोणाच्या तरी मधला दुवा बनून त्यांचं इतकं छान अनारसेवाल्या उषाताई ओळख झालेली त्यांच्या आता. स्वतःचं अनारशाचं पीठ करून त्यांनी पूर्ण ग्रुपमध्ये विकलं. प्रचंड मागणी आणि प्रचंड छान त्यांचं म्हणतात फुलं वाटणाऱ्याच्या हाताला सुगंध येतो. त्या हेतू ठेवून आले नव्हते मला व्यवसाय करायचा, फक्त मला स्वामी सेवेकरी ताईंबरोबर राहायचं. त्यांचा व्यवसाय सेट झाला, त्यांचा आत्मविश्वास वाढला, छान मैत्रिणी झाल्या, मीटिंगला येत आहे सगळ्या पदाधिकारी, सगळ्या ग्रुपचं छान मस्त ग्रुप झालेलं आहे. मुलं ॲक्च्युली मी ताईंना एक 4-5 महिन्याआधी भेटली होती आणि मी पुण्यामध्येच नवीन आहे. तर जेव्हा मी नवीन आले तेव्हा ताईंना काय करू, पुण्यामध्ये काय चालतं काय नाही, माझी कोणाशी ओळख नाही. मी प्रॉपर औरंगाबादची आहे. औरंगाबादला माझं भरपूर मोठं काम होतं, पण काही कारणास्तव आम्ही तिकडनं इकडे आलो. पण आता मी नवीन जॉईन झाल्यामुळं पहिलीच मीटिंग आहे. मग ताई म्हटले की काहीतरी कर. मग आज मी पर्सेसचं चालू केलं, ते पण परवाच आले आहेत आणि आज इथे ओपनिंग आहे. सुरुवात आज इथे स्वामी समर्थ म्हणजे ताईंच्या ह्याच्यावर मला खूप भरोसा आहे, कारण त्या स्वामीच्या एवढ्या जास्त भक्त आहेत. त्याच्यामुळे मला त्यांचं जे काही बोलतात ते पहिले 4 महिने का नाही जॉईन झाल्या. औरंगाबादला माझ्या भावाचा व्यवसाय मारवाडी त्या मी पण केलेले भरपूर काय काय बरीच माहिती दिली, पण म्हणतात योग्य वेळ यावं लागते, म्हणून त्यांची जॉईनिंगची आत्ता वेळ आली होती समजायचं. छान आहे, सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना. सोनालीचं राहिलं ना सोनाली. मी सौजय संजय काळे ताई आणि मी खूप जुन्या सेवेकरी येते. कोणाला संस्थेमार्फत काय मदत वगैरे लागली तर फोन देणे, मदत करणे आणि थोडं काही तहसीलदार पण आहे. समजा आता एक ताई होत्या, तूप पाहिजे होतं त्यांना जायचं, म्हणजे त्यांचं तुपाचं प्रॉडक्ट होतं, तर त्यांना माहीत नव्हतं संस्थेमध्ये वगैरे. त्यांना संस्थेमध्ये जॉईन केलं, त्यांच्या मार्फत मग मी थोडंसं काही जणांना मदत केली, तूप त्यांना देण्याचं वाटप केलं. मटकीचा पण व्यवसाय होता, मटकी पण कोणाकोणाला एक नंबर गावाकडचीच मटकी होती, ती पण मी व्यवसायामार्फत केली. परत अजून पण कोणाचे पुरणपोळी म्हणा, मासवडी म्हणा, मोदकचं म्हणा, काय पण असू द्या, कुठला पण मला तुमचं काय असेल ना तर मला फोन करत जा, मी तुम्हाला मदत करेन. हे छान काम. तर त्या काय आज आल्या नाही. नमस्कार, मी भारती राम वाघेरे पिंपरी गाववरून आलेली आहे. मी ताईंसोबत 1.5 वर्षापासून जोडलेली आहे, पण मीटिंगला यायचा मला आजच योग आला आहे. तसा मी एक क्लास केला इथं आणि एका मिस अँड मिसेस त्या कार्यक्रमाला पण हजर झाले होते.
मला ताईंचा म्हणजे ओरा पॉझिटिव्हिटी खूप आवडते. आणि मी स्वतः माझी मुलगी मेकअप आर्टिस्ट आहे. मी अशीच रिकामी जायची, तिला सोबत म्हणून जायचे, पण तिचं बघून बघून मी शिकले. मी साडी ड्रेपिंगचा क्लास केला, हेअरस्टाईलचा क्लास केला आणि आता मी साडी ड्रेपिंग आणि हेअरस्टाईल दोन्ही करते तिच्यासोबत राहून. बघा ग्रुपमध्ये खूप मागणी पनीरला त्यांचा. तर आता त्यांच्याकडे दुधाचीच शॉर्टेज झाल्यामुळं पनीर नाही आहे. तर त्यांच्या यांना नंदे त्यांच्या बड्डेसाठी मी गेले, तेव्हा यांच्या कार्याचं मला तिथून कळालं. मिस्टर गेल्यानंतर त्यांच्या मुली त्यांनी वाढवल्या. मग त्या मुलींनी सरप्राईज बड्डे ठेवलेला होता हॉटेलला. यांचे सगळे भाऊ भाऊजे मोठी फॅमिली गाववाली येते मुंबईची. तर त्यांच्या प्रती त्यांच्या स्वभावाची पोच पावती ही होती. छोट्या छोट्या मुली त्यांच्या भाच्या डान्स वगैरे करत होत्या. नंतर त्यांची जर्नी कोणाचं पर्सनल वैयक्तिक कौटुंबिक पाहिल्यानंतर मी हे पाहते की ही महिला वेगळं काय करते. तर त्यांनी जसं सांगितलं की मुलगी मेकअप आर्टिस्ट असताना फक्त सोबत जायचं आई म्हणून. तर सोबत जाताना हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंगमध्ये त्यांचा एवढा हातखंडा झाला की आत्ता प्रत्येक ऑर्डरला मुलीबरोबर जातात. आपलं दुःख उगाळत न बसता मुलगी आणि त्या व्यवस्थितपणे व्यवसाय करतात. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट त्यांची मुलगी आणि पिंपरीवरून आज मीटिंगसाठी आल्या. त्यांच्यासाठी काय म्हणजे कधी पण आपल्याबरोबर ज्या घटना घडतात की कोण आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे खास कळगे येतात त्यांच्यावर पण. माझं स्वतःचं हेअर ऑइल आहे. माझ्याजवळ आजपर्यंत तेलाच्या 950 ते 1000 बाटल्या संपल्या आणि हो आणि संस्थे थ्रू जवळजवळ 350-400 तरी गेले. आणि ज्योतिताई आहेत ना, त्यांनी जवळजवळ आठवड्याला 5 ते 10 घेत आहे. सध्या 2-3 महिन्याचं त्यांच्याकडून ग्रुपवर टाकलं नाही तर यांना कसं कळणार तुम्ही सक्षम झाल्या, तुम्हाला ग्रुपमधून व्यवसाय मिळतो, तुम्ही 2 पैसे कमवताय, ग्रुपमधले ज्योतिताई तुम्हाला सपोर्ट करताय. हे बघा एक असं ऑब्झर्व होते ते आपल्यासाठी देवापेक्षा कमी नसतं. संस्था तुमच्यासाठी, राजश्री गागरे नाही बोलत मी, संस्थेतले मदत करणारे सदस्य देवापेक्षा कमी नाही. तुम्हाला देव फोटोतलं कसं येणार नाही. तुम्ही सगळे म्हणताय राजश्री मॅडमचा ओरा चांगला आहे, आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं. तर याचं कारण हे की स्वामी समर्थ महाराजांचं जे कृपाछत्र आहे, जो आशीर्वाद आहे, ते फोटोतले तसे नाही येणार. मी माध्यम म्हणून निवडत असेल तुमच्यासाठी. कारण एक सामान्य व्यक्ती जे करू शकत नाही, असामान्य काम जेव्हा होतं तेव्हा परमेश्वराचा गुरुचा आपल्याला आशीर्वाद असतो. तर तुमच्यासाठी मी का म्हणत नाहीये, मला हा मुद्दा आठवला म्हणून मी बोलून घेते की जेव्हा आपण म्हणतोय की मला वेळ नव्हता किंवा लक्षात नाही राहिलं किंवा विकत घेणारे सांगत नाही, कधी विकत घेणारे सांगते, विकणारे सांगत नाही. तर जिथून आपल्याला व्यवसाय मिळतो 2 पैसे मिळतात. आज काळाची गरज काय की तुम्ही किती गोड बोला, 2 पैसे तुम्हाला कुठून मिळत नाही. इथून तुम्हाला स्वतःची ओळख मिळते, 2 पैसे मिळतात. तर त्या ग्रुपवर ऋणभार म्हणून एक जर टाकलं तर बाकीच्यांना प्रेरणा मिळतील आणि प्लस बाकीच्यांनाही कळलं की तुम्ही तेल विकता. तुमच्या मालाची इनडायरेक्ट मार्केटिंग होत असते की तुम्ही तेलाच्या इतक्या बाटल्या विकल्या, मलाही माहीत नव्हतं. म्हणजे हे सक्सेस आहे. आणि आम्ही जेव्हा संस्थेच्या वर्धापन दिनाला ॲक्टिव्ह उद्योजिका काढत असतो, ज्यांनी वर्षभरात चांगला सेल केला, एकमेकीला मदत केली, चांगला टर्नओव्हर, त्यांना आम्हीच ट्रॉफी देतो, आम्हीच बक्षीस देतो, आम्हीच त्यांचे व्हिडिओ पब्लिश करतो. फ्रीमध्ये तुमचीच मार्केटिंग होणार नाही. मग आता तुमची मार्केटिंग इथं मी स्वतः केली. तुम्हाला केस बीस सोडायला लावले, नंतर मला यूट्यूबला विचारलं हेअर ऑइलवाल्या ताईंचा नंबर द्या, हेअर ऑइल मेसेज टाकतो, आपली जाहिरात टाकतो, मग रिव्ह्यू का नाही टाकत. तुम्ही पैसे देऊन ज्या ट्रिपला जाता, समजा विनावर्ड असेल, केसरी असेल, XYZ असेल, तिथं तुम्हाला ट्रिपला आवर्जून रिव्ह्यू मागितले जातात की नाही, 3 स्टार द्या, 4 द्या, 5 द्या. मग आपला रिव्ह्यू काय असतो, आम्ही स्टार नाही मागत, फक्त तुम्ही तुमच्याबद्दल बोला, संस्था कशी काम करते बोला, संस्थेतून व्यवसाय मिळतो का नाही ते बोला. त्याच्यातून बाकीच्यांना मेसेज जाईल. कारण बाकीच्या कधी कधी बिचाऱ्या निगेटिव्ह चेहऱ्याने बसलेल्या असतात, माझा व्यवसाय होईल का नाही. आता समजा ह्या नवीन आलेल्या आहेत ताई, आता ह्या काही नवीन आल्या, म्हणजे तुम्ही मनोज भाभी नवीन आल्या, त्यांना जेव्हा कळतं ना तुमच्या तोंडून आता ऐकलं, हे जर ग्रुपवर ऐकलं ना, खूप पॉझिटिव्हिटी वाटते त्यांना. म्हणजे अरे इथून व्यवसाय होतो बरं का, चांगल्या ठिकाणी आले मी. कारण आज मार्केटिंगमध्ये कधी कधी भूलथापा, फसगत होती, कधी कधी वेगळंच सांगितलं जातं, वेगळंच होतं. तर अरे मी जेनून संस्थेत आहे यांचा. आता या गावंडीत आहे उभं राहा, बटाटे पापडवाल्या ताई माझ्या काही डोक्यात आहे, इतका व्यवसाय छान झाला त्यांचा. त्यांच्याकडून बायकांनी घेऊन रिसेलिंगला बटाटे पापड चांगलं आहे. होलसेललाच केलं. आपल्या ग्रुपचे पण खूप कस्टमर मिळाले, काही रेग्युलर कस्टमर जुळले गेले, त्यांनी रेग्युलर ऑर्डर दिले. फक्त काहींची नावं सांगितले गेली ग्रुपवर, काहींची हा. आता काही जणी काय म्हणतात, आम्ही तुमच्याकडून रिसेलिंगला घेतलं ना, तुम्ही ग्रुपवर टाकायचं नाही, मग आम्ही तुमच्याकडून घेऊन विकतो, हा आमचा अपमान आहे किंवा कस्टमरला कळत नका टाकू. फक्त 2-3 ताईंनी माझ्याकडून इतके शेकडा बटाटा पापड घेतले, तुमच्याकडून काही तेल विकायला घेतील, टाकू नका म्हणतील, नका टाकू. पण एका ताईंनी माझ्याकडून 50 बाटल्या घेतल्या, झाला विषय मिटला. मग त्या ताईंनी 50 बाटल्या घेतल्या म्हणजे तुमची क्वालिटी, तुमच्याकडून 200 पापड गेले म्हणजे क्वालिटी, तुमची इनडायरेक्ट मार्केटिंग होती ना. हा मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते.
आता स्वप्नाला येईल लक्षात मी म्हणते ते, कारण एवढी गर्दी जमवायला किती त्रास होतो. म्हणजे ही जी गर्दी आहे, हे जे इन्स्टाला आम्ही टाकतोय, तुमचं लाईव्ह टाकतोय, तुमचे व्हिडिओ पब्लिश करतो, मार्केटिंग कॉस्ट किती असते. आज आम्ही इंडिया मार्टचे 12-12 लाखाचे पॅकेज घेतो. मॅग्ना प्लास्टच्या मार्केटिंग मला लॉयल राहावं लागतं. किती एन्क्वायरी आल्या, किती कन्वर्ट झाल्या, किती डेट झाल्या, आम्हाला सांगावं लागतं. तसं तुम्हीच नाही आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. कल्याणीताई एक प्रतिनिधिक स्वरूपात उदाहरण घेतलं, पण कल्याणीताईसारख्या बऱ्याच महिला आहे, खूप व्यवसाय होतो, पण रिव्ह्यू टाकायला का कसर केली जाते. 8 ते 10 मध्ये सोनलताई न चुकता ग्रुप ओपन करतात. सोनलताई उभ्या राहा, त्यांना काम नाही का ग्रुप ओपन करायला. त्या जर म्हणल्या लक्षात नाही राहिलं तर एक दिवस बायका त्यांना बोल करतात. एक दिवस जाहिरातीला ग्रुप नाही ओपन केला तर दादागिरी करतात आणि इव्हन सोनलताईवर. मग त्या सगळ्या काम सोडून करतात ना, तर आपण रिव्ह्यूला पण ग्रुपवर सतर्क राहायचं. 8ला नाही जमला 9ला टाका, 10ला टाका, 9:30ला टाका. दुसऱ्या दिवशी तो मेसेज टाईप करून ठेवा, वेळ जर गेला तर मग कॉपी पेस्ट करून टाका. असं सगळ्यांनी लक्षात घ्या. सगळं लाईव्ह चाललंय, सगळीकडे व्हिडिओ जाणार आहे. सगळ्यांनी विकणाऱ्यांनी लक्षात घ्या, काही पण विकू द्या, अमाऊंट नका टाकू. फक्त मला चांगला रिस्पॉन्स मिळतोय भाऊ, संस्थेमधून चांगला व्यवसाय होतो आणि काही ताई मला मदत करतायत आणि मदत पण करतात एकमेकींना. आणि ताई पण 100% देतात. मी जेव्हा ताईंकडे मार्गदर्शनासाठी गेले ना, ताईंनी जेवढे पॉईंट सांगितले 5 पॉईंट, त्यातले 3 पॉईंटवरच मी काम केलं. एक मदतनीस घेतली होती, त्यांनाही काम मिळालं 5 तासाचं दिवसातून. आणि माझंही प्रोडक्शन वाढलं त्यामुळे, आणि माझा म्हणजे त्यामुळे प्रोडक्शन वाढलं, ते आणखीन पैसे जमा झाले त्यामुळे. आपण एखादी पुन्हा त्याच्यातून दुसरा उद्योग निर्माण होते. म्हणजे ताईंकडे भेटायला आलो ना, की जे सांगितलं की हा प्लॅटफॉर्म जो आहे SMBचा, की तो स्वतःची ओळख करून देतो. आणि स्वतःची ओळख जेव्हा आपल्याला होते ना, तेव्हा प्रगती व्हायला सुरुवात होते खऱ्या अर्थाने. म्हणजे आपल्यात काय आहे आणि ते सगळं इथे आल्यानंतर ताईमुळे शक्य होतं की तसं. मी माझ्या तनुषा म्हणून ड्रायफ्रूटचे लाडू आहे. नाव सांगा ना, नाव सांगितलं ना. हो, मी शांतपुरात राहून आले. आणि माझी तनुषा फूड्स म्हणून ड्रायफ्रूट, डिंक, मेथी सर्व प्रकारचे लाडू आहेत माझे. आणि आपल्या ग्रुपमधून एक ताई आहे, त्यांचा मला खूप सपोर्ट असतो, अर्चना ताई. अर्चना बागल. अर्चना बागल. अर्चना बरोबर. हेअर स्पेशालिस्ट आहे. हेअर स्पेशालिस्ट आहे आणि ग्रुपमधून काम पण छान होतं, रिस्पॉन्स छान. आता त्या अशाच आल्या, त्या एक राहते वगैरे, नंतर त्यांना वैयक्तिक मार्गदर्शनला आल्या त्या माझ्याकडं. मग बोलताना पण थोड्याशा त्या अशा गडबडलेल्या, थोड्या निगेटिव्ह वाटल्या. त्यांना काय काय नॉलेज विचारल्यावर कळालं. त्यांचं हेअरमधलं जबरदस्त नॉलेज आहे मला कळालं. त्याच वेळेस त्यांना म्हणलं लगेच माझ्या हेअरचं टचअप करायला, मला चेक करायचं आहे. काम करण्याची पद्धत इतकी प्रॉपर आणि परफेक्ट होती. फक्त मार्केट नव्हतं, थोड्या लाजत होत्या, थोडं प्रेझेंट व्हायला घाबरत होत्या. आज रोजी त्यांचे दुपटीने तर कस्टमर वाढले असतील ना, तर मी स्वतः त्यांचे रेफरन्स द्यायला सुरुवात केली. स्वतः माझ्याकडे येतात, पण त्यांचं वैशिष्ट्य आहे कितीही वाजता फोन करा, 8-8 वाजता माझ्याकडे आलेले ऑन द स्पॉट. काही जणी नाही का आता उशीर झाला, कशी येऊ, मिस्टर बोलतील का, येऊ का नको, काल पाण्यात भिजत आलेल्या होत्या. तुम्हाला जर व्यवसाय करायचा तर कारण नकोय. तुम्हाला एक कस्टमर महत्त्वाचा असतो. त्या कधीही कुठं जायला विचार नाही केला, मला 100 रुपयाची ऑर्डर आहे, 20 रुपयाचं पेट्रोल जाऊ का. सुरुवातीला हे करणं आहे तुम्हाला. सुरुवातीला तुम्हाला जेव्हा तुम्ही ही गुंतवणूक करता, वेळेची गुंतवणूक असती, रिलेशनची गुंतवणूक असती, पैसा कधी कधी तुम्हाला परवडत नाही. पहिले 6 महिने तुम्ही बिझनेसमधून फायद्याची अपेक्षा करू नका. कधीच त्यांनी नाही शब्द नाही त्यांच्याकडं. मग मीच विचार करते, माझं झालं, समोरच्या मैत्रिणीचं झालं, आलं तर त्यांना 2 कस्टमर भेटले बरं होईल. कधीच नाही. रेट पण व्यवस्थित, सर्व्हिस व्यवस्थित, इतकं परफेक्शन आहे की आम्हाला आता दुसरं कुठं आवडतच नाही. आयब्रो असू द्या, हेअरचा असू द्या, आपलं याचं ब्युटीचा असू द्या, कुठलीही गोष्ट परफेक्ट करतात त्या. मीटिंग झाल्यानंतर त्यांचा नंबर घ्या, कार्ड द्या. कारण मी जेव्हा एखाद्याबद्दल बोलते त्यांची क्वालिटी आणि सर्व्हिस मला आवडलेली असते. छान. मी आदर्श नगर मोर्शीवरून आले. मी ब्लाऊज, बॉल असे सगळं फॉर्म कधी भरला? नाही भरला नाही, आत्ताच आले पहिल्यांदा. कोणाच्या रेफरन्सने आला? बडगुजर. बरं, ठीक आहे. मी पण पहिल्यांदाच झाले. साधारण 3 महिन्यापूर्वी मी मेंबर झाली आहे कविता खानापुरे मॅडमच्या रेफरन्सने. आणि तुम्हालाही पहिल्यांदाच प्रत्यक्षात भेटून करण्याचा पण माझा बिझनेस म्हणजे केटरिंगचा, स्नॅक्स, पुन्हा फराळाचे, उन्हाळ्याचे काम. स्पेशालिटी माझी उकडीचे मोदक आहे. स्पेशल काय तुमचा? उकडीचे मोदक. आणि राहायला कुठे? कृष्णानगर, स्पाईन रोड. कृष्णानगर. कविता त्यांचे स्टेटस तर पाहिजे एक मला. हां, कविता यांच्या स्टेटसला दररोजच सीझन सुरू होतोय. फक्त कन्सिस्टन्सी ठेवा.
इकडे बोलताना इकडेच बोलायचं, पाठीमागून कुणीच बोलू नका त्यांच्याशी. मी त्यांना दाराची गरज आहे. आता गणपतीचा सीझन सुरू होतो, क्वालिटी वेळेवर ठेवा. जसं स्मिताताईंचं मी उदाहरण दिलं, भावनाताईंचं मी थोडंसं बोलायचं राहिलं. त्यांचा सेल का झाला, पहाटे 2 वाजता उठून चुलीवर ते हटताय आळंदीला, वेगळे पण होतं, चव आहे त्यांच्या मालाला. तर असंच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फोन आला तर पहिली गोष्ट सगळ्यांचे फोन रिंगिंगवर पाहिजे, सायलेंट नको. फोन उचलला गेला पाहिजे, मेसेज पाहायला गेला पाहिजे. फोन उचलला नाही तर कॉल बॅक केला पाहिजे. व्यवसाय करताना हे छोट्या छोट्या टिप्स आहे. तुम्ही जर फोनवर लक्ष ठेवलं किंवा व्यावसायिक नंबर नेहमी ॲक्टिव्ह असावा, तो तुमच्या जवळ असावा, फोनवर व्यवस्थित आपण बोलावं. सगळ्यांसाठी बरं काही, एकटं त्यांच्यासाठी नाही. जसं माझ्या एकटं कल्याणताईसाठी नव्हतं, मला जसे जसे पॉईंट आठवते तसं तसं मी सांगते. सगळ्यांनी फोन वेळेवर उचललं पाहिजे, कॉल बॅक केला पाहिजे, ग्रुप पाहिला पाहिजे. जिथून 2 पैसे मिळतात तो ग्रुप आपला लक्ष्मी संस्थेचा ग्रुप, तिथं लक्ष दिलं पाहिजे, एकमेकीचं ॲप्रिसिएशन केलं पाहिजे. आपलं विकलं गेलं पाहिजे, आपल्याला जेव्हा वाटतं तेव्हा दुसऱ्याचं आपण खरेदी पण केलं पाहिजे. सिद्धांत असतो तो. आता ओपनिंगला गेले मी पहिलं मी खरेदी केलं, महिलांना सांगितलं तुम्ही खरेदी करा, प्रत्येकीने खरेदी करा. कारण आपली एक उद्योजिका जेव्हा घडती तर आपण खरेदी केलं पाहिजे. आणि आपल्या 5-5 जणींना जर आपण सांगत गेलो एकमेकीबद्दल तर आपली मोठी साखळी तयार होईल. असं सगळ्यांनी, आता तुम्ही नवीन आल्या, अजून हळूहळू तुम्हाला गोष्टी कळतील. छान. माझा होममेड जेली जॅम, मुरब्बा आणि चटणीचा बिझनेस आहे. मी मोशीला राहते आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण केमिकल फ्री काहीतरी मिळावं म्हणून माझा प्रयत्न असतो. तुम्ही स्टॉल लावला का? हो. 11 वर्षापासून ते मरेपर्यंत व्यायाम केला. त्यावर 5 बहिणी आहे. 5 बहिणी आहे, सगळे व्यायाम करतो आणि 1 तास व्यायाम केल्याशिवाय काही करत नाही. आता काय व्यायाम करता तुम्ही? आता करते, कपालभाती करते, एक अरोबिक्स करते, डान्स करते, रोज डान्स करते. मनाला आनंद मिळाला असं फक्त जगते. आणि निरोगी आहे काय सांगायचं, थायरॉइड नाही, शुगर नाही, बीपी नाही, काहीच नाही. फक्त जाडी आहे, ती जाडी आता सांगते नंतर तुम्हाला. हा असंच आहे. सासूचं हे आलंय मला, सासूचं आईचं नाही, सासूकडून आलं. आणि दिघीला राहते, प्रभावती दीपक साने माझं नाव. ऐका, सोलापूरचे प्रॉडक्ट आहेत माझ्याकडे सगळे. कडक भाकरी 4 प्रकारच्या, ज्वारी, बाजरी, मका आणि नाचणी. शेंगा चटणी फेमस आहे आमची. सोलापूरची खीर आहे आणि कांदा लसूण मसाला आहे. सगळं माझं पहिल्यांदा राजश्री मॅडमनी इंद्रायणीनगरला स्टॉल लावला. आता काही ओळख वगैरे काहीच नव्हते, मेंबरशिप नव्हतं. अचानकच स्टॉल लावला, आल्या राजश्री त्यांनी स्वतः माझी ॲडव्हर्टाईज केली. सगळे थक्क झाले. मी पुण्यामध्ये नवीन आहे, आधी मी राजस्थानला होतो. ही बाई ह्या बाई बरोबर कशी आता आलेली कसं ओळखतं. सगळ्यांनी मॅसेज आले असतील, त्यांना रिप्लाय द्यायला मला पुढे 1 दिवस गेला. तुम्ही कसं ओळखता त्यांना, तुम्ही कसं, हे राजकारणी लोक आहेत, तुम्ही कसं गेलं तिकडं. मला राजकारणाचं काही नाही, मला माहित नाही, मला ह्याच्यातलं काही माहित नाही. फक्त त्या राजेश्री मॅडम आहेत, मी साने, बस एवढं. तुम्ही जर साने, त्यांनी तुमची अशी ओळख करून दिली. त्यांनी तुम्ही स्टॉलवर हे केलं ना, माझा व्हिडिओ केला. या साने ते सोलापूरच्या ह्यांच्या भाकरी सगळे प्रॉडक्ट घ्या. नंबर फोनवर फोन मला तेव्हापासून चौकशी करतात. हा खूप खूप सेलिब्रिटी पेमेंट. राजश्री याचा अर्थ राजे आणि श्री. राजे म्हणजे राजा आणि श्री म्हणजे आश्रय. आपण सगळे त्यांची प्रजा आहोत. तर राजश्री ताई आहेत, आपल्याला सगळ्या प्रजासारखं ते सांभाळून घेतात. आणि अशी एकमेव बहिणी पाहिली असेल म्हणजे माझ्या अनुभवातून, त्यांना कसला गर्व नाही, घमेंड. कधी पण आलं ना असं कुशीत घेऊन हे करून फोटो काढतात. त्यांची कशी घनिष्ठ असेल म्हणजे कधीच असं अंतर नाही. काय सेलिब्रिटी असं करतात असं, पण ते कधीच नाही. असं मोठं तेव्हा घेतात ते. मला आता तुम्ही मला सगळेजण फिटनेस व्हायला पाहिजे. तुम्ही एवढे जाड, एवढे गिड्डे, ते एवढं मोठं दिसतात. त्यांचं मनच तेवढं आहे म्हणलं. आपलं तर दिसण्यावर नाही बघत, आपलं जीवाशी आहे. आमचं त्यांच्याला जुनं नातं आहे. मला वाटतं काहीतरी मला असं वाटतच नाही त्या नवीन आहेत, ते आत्ता भेटले. काहीतरी असेल, पूर्वजन्मीचं काहीतरी असेल, त्यामुळे आम्ही भेटलोय. आणि बिझनेस म्हणाल तर बिझनेस आज चालू आहे, त्याच्या पुढे मोठं होईल. मला कालच स्वप्न पडलं राजेश्री त्यांना पहाटे 4 वाजता मी स्वतः मिस्टरला सांगितलं आणि थोड्या ग्रुप उघडला तर तुमचा मेसेज होता. तर तुमच्यावर मला पण मिळणार आहे कधी ना कधी, तेव्हा मी तुम्हाला बोलू. मोठं आहे असं, खूप मोठं म्हणजे जिथं जाऊ ना तिथं खूप असं घर मोठं आहे, बंगला असं, ऑडिटोरियम आहे सर. जिथं इकडं फिरू तरी समजतच नाही कुठं जायचं आणि काय जायचं. आणि तिथे एक दिव्य शक्ती आहे, त्या शक्तीचं चित्रच नाही आहे काय, फक्त शक्ती असं तिथं दिसतात. एक उद्योजिका आहे. कोण उद्योजिका आहे मला वाटतं कोण आहे म्हणून मी बघत फिरते पण मला काय रस्ताच सापडत नाही कुठं जायचं. एकदम आले बाहेर स्टेडियममधून असा तुमच्यासारखा जिना दिसला. म्हणलं कोण आहे हे मॅडम, तर आपला दोघीचा फोटो आपण काढला होता तिथे.
तो फोटो होता. म्हणलं नाही ह्यांना मिळालं का मला मिळालं. हे कन्फ्युजन होतं ते पुरस्कार कोणाला मिळाले, मला मिळालं का आता ह्यांना मिळालं असेल नंतर तुमच्याकडून मला मिळेल. नाही तुमच्याकडून मला पण मिळेल कधीतरी पुरस्कार. मॅडम तुमच्याकडून मला मिळणार आहे. आता तुम्हाला मिळालं तर तुमच्याकडून मला काय सुचलाय विचारायला. मी 2 ग्लास पाणी दिलं त्या मुलींनी, बसले, अंग थरथर कापत होतं, पण आता नॉर्मल झाल्या. आणि जाताना घ्या. त्यांनी कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी दिली मला. छान सगळे प्रोडक्ट आहे. लिंबाचं लोणचं आहे. थांबा 1 मिनिट बोलू नका थोडंसं. हां इकडे बघा. तर त्यांच्याकडे सोलापूरचे जे सगळे प्रोडक्ट आहे त्यांनी स्टॉल लावला. आम्ही स्वतः घेतले. स्पेशालिटी जर काय असेल तर गव्हाची खीर खूप सुंदर बनवतात त्या. इतकी सुंदर स्वतः बनवून कुठल्याही अपेक्षेशिवाय आम्हाला आणून दिली. खा. त्याच्यात ड्रायफ्रूट, गावरान तूप टाकून आमच्या मिस्टरांना खूप आवडली. त्यांचा आपल्याला तो प्रोडक्ट सगळीकडे फेमस करायचा आहे. आणि खरंच सुंदर आहे ती गव्हाची. रेट वगैरे काढले तुम्ही गव्हाच्या खीरचे. आजपासून सगळ्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे. म्हणजे एकदम कमी गोड आणि सुंदर गव्हाची खीर, खपली गव्हाची. आपण घरी जे करू शकत नाही तर ते कुटाण्याची गोष्ट त्या करतात. आणि सगळ्यांनी घ्या त्यांच्याकडं. आज काही भाकरी वगैरे चटणी आणली सोबत आणि का महेंद्रगड घ्या. बरं ग्रुपमधून त्यांची एन्क्वायरी आहे. तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा. आज त्या पडल्या. विनोदाचा भाग जाऊ द्या. त्यांना तिथले लोक म्हणले घरी जा. त्या म्हणले मी घरी नाही जाणार, मीटिंगला येणार. बरं ते स्वप्न सांगतात म्हणजे आपलं काहीतरी लिंकिंग असतं, आपल्याला काहीतरी सिग्नल मिळत असतात. आता त्यांनी जे स्वप्न पाहिलं मला त्याच्यावर विचार करायला मी सुरुवात केली की त्यांनी किती सुंदर आहे. कुठंच काय जायचं कळत नाही. एक अशी शक्ती दिसते, दिव्य शक्ती. तिथं काहीच कळत नाहीये. मग मला जिना दिसतोय आणि त्यांचा माझा काढलेला फोटो दिसतोय आणि अवॉर्ड सेरेमनी आहे तिथं. म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं मिळणार आहे, त्यांना काहीतरी मिळणार आहे, हे सिग्नल त्यांना आले. असे सिग्नल आपले सबकॉन्शियस माइंडला आपण जेव्हा देतो हे सगळ्यांनी आजपासून ठरवायचं. आय कॅन डू, मीच सर्वोत्तम आहे. स्वतःवर प्रेम केलं तर तुम्हाला बाकीचे पण प्रेम देतात. स्वतःला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे. त्यांनी छान सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, माझा बांधा दिसतोय तुम्हाला असा, पण मी फिट आहे, मी व्यायाम करते रोज 1 तास. आणि एकदम त्यांच्या चेहऱ्यावरून फ्रेश आहे त्या. आणि पहिल्या वेळेपासून त्यांनी अपेक्षा केली नाही की मला बिझनेस मिळालाच पाहिजे. उलट आम्ही त्यांना सांगतो की मीटिंगला येत जा, तुम्ही विकायला ठेवा आणि प्रोडक्ट त्यांचे छान आहे. तर सगळ्यांनी एक स्वतःला ठरवून घ्या की मला आहे तो बिझनेस खूप वाढवायचा आहे. मला नुसताच बिझनेस नाही वाढवायचा, घरातल्यांच्या पण इच्छा मिळवायची, आजूबाजूचं वातावरण पण पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. कारण मी जर फक्त माझाच व्यवसाय केला असता तुमच्यापर्यंत मी आले नसती. दुसरी गोष्ट, फक्त संस्थाच चालवली असती मला पैसे मिळाले नसते. मिळाल्यामुळे संस्था चालू शकते. दुसरी आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, आपला व्यवसाय सगळेच करतायत पण दुसऱ्यांसाठी जे झिजतंय. आता आमच्या कंपनीमधून राणी सागर आम्ही इथं येतोय, ही मीटिंग करतोय, इथं 3 तास तुम्हाला वेळ देतोय. तुमचे प्रोडक्ट मीटिंग झाल्यावर इथं मांडले जातात. आम्ही स्वतः त्याची टेस्ट घेतो. तुम्ही प्रेमाने आम्हाला देता, काही एकमेकीची खरेदी विक्री करतात. म्हणून तुमच्या हृदयामध्ये ती जागा होती. मी जर स्वतः सांगितलं माझे फोटो लावा, असं करा, तसं करा, बळजबरी केली, कुणीच करणार नाही. आपल्या कार्यामधून तुम्हाला राजश्रीताई आपल्या का वाटतात की आपण झिजलो पाहिजे दुसऱ्यासाठी, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आता त्यांना अर्चनाताईंनी, शांताताईंना मदत केली, त्यांनी त्यांचं आवर्जून नाव घेतलंय. म्हणजे एकमेकीला मदत केली तर व्यवसाय पण वाढतो, आत्मविश्वास पण वाढतोय. आणि स्वतःला आजपासून सगळ्यांनी ठरवा. आत्तापर्यंत झालं ते झालं, इथून पुढे मी टाईम मॅनेजमेंट करणार. माझा एकही मिनिट वाया नाही जाऊ देणार. मी आजच टाइम टेबल करणार. मी घरातल्या स्वयंपाकाला, घरातल्या कामाला किती वेळ देईल, मी स्वतःला किती वेळ देईल, मी छान राहील, छान कपडे घालत, नंतर माझ्या इच्छित गुरुला, देवाला किती वेळ देईल, माझ्या नातेवाईकांना किती वेळ देईल, मी बाहेरच्या मैत्रिणींना किती वेळ देईल, मी भाजीला गेले बाहेर, हाय हॅलो बाहेरच्या वातावरणात किती वेळ देईल. आणि पैसे, काहींना पैसे नाही कमवायचे, लोक कमवायचे, शांती मिळवायची आणि छान आयुष्य जगायचे. माझे मुलं मोठे झाले, माझ्याकडे वेळ आहे, मला तो सत्कारणी लावायचा. मला छान ग्रुप भेटलाय. आता संगीताताई, सोनलताई यांचे डान्स सगळ्यांचे बसून घेतात. आता मीराताईंनी जसं सांगितलं, म्हणजे यांचे वयापेक्षा या 20 वर्ष मागं आलेले आहे. सगळे छान तेजस्वी दिसतात, छान डान्स करताय, एकमेकीशी कोऑर्डिनेशन करताय, 1 पीस घालताय मस्तपैकी. आता सगळ्यांचं म्हणणं आहे ट्रिपला जायचं. आता रेवतीताईंचं म्हणणं आहे अक्कलकोटला न्या, 12 सीटर 17 सीटर जाऊ आपण. फक्त कुणीतरी इनिशिएटिव्ह घ्या, नावं घ्या, आपण ते पण करू, पावसाळी ट्रिप पण करू. तर आता तुमचे सजेशन राणी मॅडम बोलणार आहे, कारण राणी मॅडमला संस्थेबद्दल सोनल राहिले मला वाटतं बोलायचं. सोनल बोलतील आणि मग आपण नंतर प्रोडक्ट लावा. सगळ्यांचा एक कॉमन फोटो होईल, तो फोटो तुमच्या स्टेटसला जाऊ द्या. सानेताईंनी एक वाक्य वापरलं बघा, पहिल्यांदा राजेश्रीताई बोलल्या माझ्याबरोबर. त्यांना विचारलं, या बाईबरोबर तुझी ओळख कशी काय झाली, म्हणजे हे तर अरे इंस्टाला एवढे फॉलोअर आहे, हे ते. मग त्यांना उलट लोक अजून हे करायला लागले, किंवा काही जण काय सांगतात, आम्हाला जास्त लोक ओळखायला लागले म्हणजे तुमचा फोटो स्टेटसला ठेवल्यावर. तर ह्याच्यामधून त्यांचं माझ्या प्रती असलेला आदर आहे. मी काही वेगळी नाही आहे,
असंच सगळ्यांचा एकमेकीप्रती आदर आपल्याला तयार करायचा आहे आणि अजून प्रत्येकाने 5-5 सदस्य जोडले तर अजून मोठा आपला एक रथ मोठा होईल आपला सक्षमीकरणाचा. तर चालेल. सोनाली येतं का पुढं? दुसरी आहे आणि माझं व्यवसाय बॅग या आणि साडी करणं यांचं अजून तरी ग्रुपमधून काही म्हणजे माझं पण होत नाही, नेहमी फोटोज टाकणं वगैरे होत नाही, पण मला ग्रुपला जोडलं गेलं हे मला आवडलं. कधी झालं सदस्य? 2 महिने झाले. मग मीटिंगला पहिल्यांदा प्रत्येक मीटिंगला नाही येत मी. 2 महिन्यामध्ये आत्ताच झाले असेल? नाही मागे पण आलेले. तिसरी मीटिंग. तुम्ही या व्यवसायाचे काय करता? म्हणजे मी फक्त माझंच विकायला आले का? मी फक्त 2 ते 4 व्हॉट्सअप ग्रुपवरती आहे का? हा व्हॉट्सअप ग्रुप नाहीये, हा एक सक्षमीकरणाचा जिवंत ज्वलंत एक जेन्युइन ग्रुप आहे, जिथं तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे मार्गदर्शनाने सांगितलं जातं. म्हणून प्रत्येकाने सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आता तुम्ही उशीर आलाय, लवकर यायचं 2 वाजता. सगळ्यांनी पहिली ही सवय लावा. 2 वाजता आलेल्यांना कामं नाही आहे का? ठीक आहे, तुमचे कारणं असेल, मुलांचं आणायचं असेल, कोणता असेल, मला येताना ओला लागली नाही, सगळे कारणं असतील. एखाद्या वेळेस असेल, दुसऱ्या वेळेस असेल, ज्या लवकर आल्या त्यांच्यावर अन्याय होतो. मग त्या म्हणतात आम्ही लवकर येऊन बसलो, आमची ओळख सांगताना या नव्हत्या, या उशिरा आल्या, यांची ओळख सगळ्यांनी ऐकली, असं व्हायला नको. आता तुमची ओळख सगळ्यांनी ऐकली, पण यांची ओळख तुम्ही ऐकली का? असं नसतं ना. मग त्यांना वाईट वाटतं ना, त्यानंतर आम्हाला सांगतात. मग आमची ओळख होऊन गेली मॅडम, आणि मग या आल्या यांची आम्ही ऐकली ओळख. तर सगळ्यांनी वेळ पाळा. जो वेळ पाळतो त्याच्यावर वेळ कधीच नाराज होत नाही. वेळेला महत्त्व द्या, तरच वेळ तुमची साथ देते. माझा आयुष्यातला नियम आहे. एकटी फिरलेली आहे मी. 18 वर्ष समाजकार्यात झाले. आध्यात्मिक प्रबोधन असू द्या, महिलांचा असू द्या, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता असू द्या, कॉलेजेसमध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून जायचे. कधीच मला सोबत आलं नाही. आणि मी कशी जाऊ? मी आधी जाऊ का आणि कोण आलेला असेल का? मी स्वतः जाऊन थांबलेली आधी. प्रत्येकाने ती उद्योजिका जर व्हायचंय तर ती सवय लावून घ्या. वेळेच्या आधी 10 मिनिटं 5 मिनिटं पोहोचायचं त्या ठिकाणी. कुणी नसलं तरी आपण घरी मेसेज चेक करतो, फोन करत बसा, मेसेज चेक करत बसा. काय ते फोन करत बसलेले आता लवकर. सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं. मी सानिका किशोर किर्लोस्कर. माझं पार्लर सानिका किशोर किर्लोस्कर. सानिका किशोर किर्लोस्कर. सरनेम पण सांगा. किर्लोस्कर. हां, माझं पार्लर आहे घरगुती आणि मी होम सर्व्हिस देते. कुठून आलं? संभाजीनगर. आणि होम झाली 1-1.5 महिन्याचं. आता तुम्हाला मी सगळ्यांना सांगते, होम सर्व्हिस देणारा किती आहे? ब्युटिशियन 1, 2, 3, 4. तुमचे एरिया जवळपास चिखली वगैरे असे जे आहे ना, तर एकमेकीला आहे ना तुम्ही त्या एरियातले कस्टमर द्या, या एरियातले तुमचे ओळखीचे द्या. एकमेकीला तुम्ही असं एक आपण लॉबी म्हणतो ना, तर एकमेकीबद्दल बोला, एकमेकीला कस्टमर द्या. समजा ह्या एरियातले तुमच्या ओळखीतले त्यांच्याकडे पाठवा, त्या एरियातले यांच्याकडे पाठवा, असं करा. त्याच्याने पण व्यवसाय वाढेल. संदीप मलातपुरे. मी आपल्या ग्रुपमध्ये ॲज अ सोशल मीडिया ऑर्गनायझर म्हणून त्यांनी मला ग्रुपमधलं सोशल मीडिया हँडल करायला सांगितलं होतं. गेल्या 3 वर्षापासून मी ग्रुपमध्ये आहे. तर सातत्याने आता ग्रुपमधल्या लेडीजचं त्यांच्या म्हणजे कोणी ॲड टाकतं, टायमिंग वगैरे आपण त्यावर लक्ष ठेवतो. पण आता आम्हाला एक गोष्ट मला त्यांना जाणवतं की आम्ही खूप नियम सांगतो, कंटिन्यू सांगतो, पण पाळले जात नाही. मी आता त्यांना म्हणजे ॲक्शन करून दाखवली की असं नाही, पण असं उलट्या पद्धतीने का होईना नियम मोडले जातात. आपण ग्रुपमध्ये कसं लेडीज 2 ते 4 वेळ त्यांचा घरातला व्यवस्था साधा आपला की चला मला या वेळेमध्ये मी फ्री आहे, मी मोबाईल बघणार, ग्रुपवर ॲड पडतात. एका लेडीजची 5 ते 6, 7 ते 8 फोटो पडले तर ती लेडीजकडे बघत पण नाही. आणि ती ॲड क्रिएटिव्ह पण नसतं. काय टाकताय, कशासाठी टाकताय, इकडचं कॉपी पेस्ट करून तिकडे टाकलं जातं. सो हा एक मेन नियम त्यांनी आज बरेच नियम सांगितले असतात की व्यवस्थित क्रिएटिव्हली ॲड करा, वेळेचा नियम पाळा, वेळ तुम्ही तुमच्या ॲड टाका, रिव्ह्यू द्या. रिव्ह्यू तर इतकं महत्त्वाचं आहे ना, कारण कधी कधी कस्टमर आम्हाला विचारतात की तुम्हाला प्रॉडक्ट कसा वाटला. आम्हाला खूप चांगलं दिलं जातं, आमच्याकडनं चांगला रिव्ह्यू जातो. तेच दुसऱ्या कस्टमरकडनं आम्हाला तो रिव्ह्यू सांगतात की नाही तुला चांगलं कसं वाटतं, त्यावेळी आम्ही तिथे काय सांगतो. सो रिव्ह्यू खूप महत्त्वाचं आहे बिझनेससाठी. आणि जसं आता तुम्ही बोलला की म्हणजे आता बॅग जॉईन केलं पण मला कस्टमर मिळत नाही. मला 2 वर्षानंतर मला आता इतके क्लायंट आहेत की मला आता बघावं लागेल. नाही कंप्लेंट नाही, म्हणजे सांगते की तुम्हाला थोडं धीर धरावं लागेल. असं ताई म्हणतात की थोडा आपल्याला आधी कस्टमरचा विश्वास बसू द्यावा लागेल. त्यांनी मान्य केलं, त्या म्हणलं माझ्याकडून आणि ॲड आहे ना क्रिएटिव्हली करा. नाही तुमचं नाहीये, अशा बऱ्याच महिलांचं आहे. त्याचे नियमावली तयार केली ना. आता परवाची गोष्ट, आम्ही ग्रुपमध्ये मीटिंगचे नावं टाका सांगत होतो, आज ॲड टाकू नका स्पेशली सांगितलं तरी ॲड टाकायचं काम चालू होतं. म्हणजे नियम वाचले जात नाही, खूप त्रास होतो त्यांना त्याचा. मी का सांगते, कारण गेले 2 वर्ष मी एक सायलेंट लिस्नर होते ग्रुपमध्ये.
ताईंची मी अपॉइंटमेंट घेतली, ताईंचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी मला बऱ्याच इम्प्रूव्हमेंट सांगितल्या. माझ्या बिझनेसमध्ये माझं केकचं आहे स्वतःचं, तर माझं केकचा बिझनेस ग्रुपमध्ये खूप छान होतं. मला कॉन्स्टंटली ग्रुपमधून ऑर्डर आहे, ज्या म्हणजे लेडीज घ्यायला बघत नाही बाहेर, ते महागाचे केक पण माझ्याकडनं जातात. ते इम्प्रूव्हमेंट मी स्वतः केलं. पण आधी मी ग्रुपमध्ये काय मला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, मी क्रिएटिव्हली ॲड कशी केली पाहिजे, रिव्ह्यू कसे टाकले पाहिजे. मी हा विचार नाही केला की 40 केक करणारे आहे का, मी हे टाकलं तर ती माझं कॉपी करेल का, कॉपी पेस्ट होईल का. नाही, मी आपलं कॉन्स्टंट ठेवलं की ताई लगेच त्यांना सांगा ना तेवढं टाकलं. सुद्धा मी त्याचं कंटिन्यू आम्हाला म्हणजे पिन करतात की हां तिने असं टाकलं, तिने तसं टाकलं, आणि त्यांचा कंटिन्यू मेसेज असतो. आणि क्रिएटिव्हली हे पण महत्त्वाचं आहे. तेच क्रिएटिव्ह काही अर्थ नाही, तो बिझनेस तुमचा होणार नाही. काही जीवतोड प्रयत्न करताय, आपली मार्केटिंग करण्यासाठी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे होते. पण तिला जर अजून सपोर्ट पाहिजे असेल तर मग आपल्याला काहीतरी क्रिएटिव्हली करायला पाहिजे. त्यांनी एवढा वेळ देते आपल्याला. आणि एक आणखीन एक प्रश्न निमित्त होता की अपॉइंटमेंटसाठी सोमवारी किंवा राणीताईंना कॉल करायचा. राणीताई आहे, राणी योजना. मी फक्त सोशल मीडिया हँडल करते. ताईंची अपॉइंटमेंट घ्यायची असेल, संस्थेचा फॉर्म भरायचा असेल किंवा फॉर्म रिन्यू करायचा आहे तर तुम्ही राणीताईंना कॉन्टॅक्ट करायचा. आणि संस्थेबद्दल जर कधी ॲड टाकायचे किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी राणीताईंना त्रास होतो या गोष्टीचा. आता नवीन ज्या आहे त्यांना माहिती नाही नियमावली. नवीन ॲड झाली की मीटिंग झाल्यावर त्या परत नियमावली टाकणार आहे सोनल मॅडम, रात्री टाकतील 8 वाजता. सगळ्यांनी ती नियमावली वाचा आणि नियमात चाला. 4च्या जागी 6-8 फोटो टाकले का दुसरे परत त्यांना सांगितलं त्यांचं कसं काय तुम्ही चालून घेतलं. तर अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि प्रोडक्टचं छान सांगितलं त्यांनी की तुमच्या प्रोडक्टचे ओरिजिनल फोटो टाका, कॉपी पेस्ट करू नका दुसऱ्याचे. तुम्ही मिशोवरून घेणार, ॲमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून, आणि त्या फोटोला लगेच कळतं. इतके क्लिअर नसतात आपले. उलट तुम्ही असं ओरिजिनल ठेवा. ओरिजिनल तुम्ही चटणी बनवताना टाकताय, ओरिजिनल भाकरी बनवताना टाकताय, ओरिजिनल जाम बनवताना टाकताय, तुमचे कस्टमर रिव्ह्यू टाकताय, तर त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला होत असतो सगळ्यात लक्षात. एकाच मेसेजमध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा काही प्रॉडक्ट बनवताय, त्याचा फोटो टाकतायत, तर त्याच्यात खाली तुमचं नाव, लगेच मोबाईल नंबर, कुठल्या एरियामध्ये आहे आणि तुम्ही सर्व्हिस कशी देणार आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये पोहोचवू शकताय किंवा मर्यादित बाबा कुठलीपर्यंत माझी सेवा आहे, हे पूर्ण एकाच मेसेजमध्ये टाईप करायला शिका. कारण आपण जर 4 फोटो टाकले त्याच्यानंतर मग तुमचं नाव 5वं येतं, 6 नंबरला तुमचा, नंतर 6वा मेसेज तुमचा मोबाईल नंबर, 7वा मेसेज तुम्ही कुठे राहता ते येतं, 8वा मेसेज तुमचा काय म्हणजे काय काय प्रॉडक्ट तुमच्याकडे ते. म्हणजे एकाच लेडीजचे जर 8 मेसेज, अशा आपण 800 जणी, तर मग अशा 800 जणींचे 8 मेसेज किती होतात. तर ते कुणी वाचतच नाही आपला मेसेज, पूर्ण स्क्रोल करून क्लिअर ऑल डिलीट असं होऊन जातं. मी सगळ्यांनी आपल्याला वाचावं असं वाटत असेल तर एका मेसेजमध्ये सर्व त्याची प्रॉपर ॲड येते ना ती सेव्ह केली जाते माझ्याकडनं. आणि मला जर कॉन्टॅक्ट द्यायचं असेल तर मी लगेच कॉन्टॅक्ट पास आउट करते. संस्थेचं कसं केलंय, संस्थेचं वर नाव टाकलंय, लोगो टाकलाय, तसं तुम्ही तुमच्या याचं काही नेमिंग असेल आणि खाली बायकांना काय म्हणतो, लेडीजला तुमचा फेस माहिती नव्हतं, तुमचा एक फोटो टाका, त्याच्या खाली तुमचं नाव, व्यवसाय काय करताय आणि त्याच्यानंतर ऍड्रेस. की बाबा चला एखादी लेडी चिंचवडची असेल तर त्या चिंचवडच्या लेडीजला काय वाटलं की चला ह्या चिंचवडला राहतात, आपण यांच्याकडनं काहीतरी हे करून घेऊया. म्हणजे इथपर्यंत स्पून पिढी नाही की समजा चिखली एरिया आहे, तिथल्या 15 जणी जो बिझनेस करते द्या ना, ते 15 जणीमध्येच करा. त्याचा म्हणजे आपली उडून पडलेली अशी जी आहे ना 4,87,548 एवढी ही आपल्याला म्हणजे उलाढाल कळली आहे की बाबा ह्यांच्याकडनं जवळपास 5 लाखापर्यंत ही वर कळालेली. टाळ्या वाजवा. 1 महिन्यात शक्य आहे का याच्यापेक्षा जास्त उलाढाल होते. आणि मागच्या महिन्याचा जो खर्च आहे तो आपला 1,64,000 रुपये एवढा टोटल झालेला आहे. आपलं हे पण केलं होतं, आपण स्टॉलचं आयोजन केलं होतं, आरोग्य शिबिर केलं होतं, त्या सगळ्यांचे टोटल मिळून आपण त्या ह्याच्यामध्ये ही केलेली आहे. हे बघा, आता तुम्हाला वाटत असेल 199 आपण फॉर्मची वर्षभराची घेतो. आता स्टॉलला आम्हाला नुसतं मंडपाचा खर्चच 80,000 होता. 80,000 होता. टेबल होते, टेबल खुर्च्यांचे भाडे होते, 3 दिवस हॅलोजन लावलेले होते, वायर आणलेल्या होत्या, परत पेड वॉचमन ठेवलेले होते 2 दिवस रात्रीला नाईटला, असे सगळे खर्च होते. परत जाहिरातबाजीला आपण फ्लेक्स लावलेले होते स्टॉलची मार्केटिंग व्हावं म्हणून, तर तो खर्च आमचा स्टॉलचा गेलेला होता 1.5 लाखाच्या पुढे जवळपास. आणि बाकीचे छोटे मोठे खर्च धरून 2 महिन्यातलं राणीने 2.5 लाख सांगितलं. आता हे दरवेळेस तर आपण आपल्या व्यवसायातून घरातून करू शकत नाही. स्टॉलला आपण ज्यांना सांगितलेलं होतं 600 रुपये द्या, 30 जणींनी दिलेले होते. नंतर काहींनी वेगवेगळे कारणं सांगितले, आम्ही त्यांना पण परत मागितले नाही, कारण हा खर्च आधी आपल्याला फ्रीमध्ये ग्राउंड मिळणार होतं. फ्रीमधलं ग्राउंड कॅन्सल झाला अचानक, टेक्निकल प्रॉब्लेम झाला. आपल्याला राजकीय प्रेशरमुळं आपल्या संस्थेचा
तुम्हाला एक सांगायला मला आनंद वाटेल, जेव्हा आपल्याला कुठून विरोध होतो, आपले दुश्मन तयार होत्या, तेव्हा आपली प्रगती चालू असते. म्हणजे आपले जेव्हा बॅनर लागले, फ्लेक्स लागले आपले स्टॉलचे, त्यावेळेस तथाकथित ज्या राजकारण्यांना वाटतं गागरेताई आता इलेक्शनला उभ्या राहणार आहे, त्या व्यक्तींनी दबाव टाकून आपल्याला ते ग्राउंड द्यायचं नाही, तिथं झालंच नाही पाहिजे या संस्थेचा प्रोग्राम, अशी माझी परीक्षा पाहिली गेली. पण म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांचं नियोजन खूप वेगळं असतं. तर मला हा अनुभव खरं तर सांगायचा नव्हता. पण तुम्हाला जेव्हा जेव्हा आयुष्यात वाटतं की माझ्याबरोबर गेम झाली, माझं असं होणार होतं, तसं झालं, यांना मी मदत केली ते उलटले, आता मी ऐन वेळेला कसं करू, डोक्याला हात लावून बसू का, कार्यक्रम कॅन्सल करू का, मला कॅन्सल करायला नाही म्हणायला आवडत नाही. जे ठरवलं आजपर्यंत आयुष्यात ते केलं आणि प्रत्येक गोष्ट मला संघर्षाने मिळालेली मला आनंद वाटतो. तो माझा संघर्ष होता. स्टॉलची डेट होती, मंगळवारी स्टॉल लावायची होती आपल्याला, शनिवारी मला कळालं तुम्हाला आम्ही ग्राउंड देऊ शकत नाही. मध्ये रविवार आला, सोमवारी आंबेडकर जयंती आली, 2 दिवस सुट्टीचे गेले. परमिशनचा प्रश्न होता, कारण मला जर पालिकेच्या जागेवर प्रोग्राम घ्यायचा, मला पालिकेची रीतसर पावती फाडणं होतं, MSEBीचं कनेक्शन घेणं होतं, खूप खर्च होते, खूप मोठ्या गोष्टी होत्या. पण मला तुम्हाला नाराज करायचं नव्हतं, मला ते अपयश आहे असं कळून द्यायचं नव्हतं आणि मला यशस्वीच करायचा होता प्रोग्राम. म्हणून ज्यांनी कुणी केलं, ते राजकीय व्यक्तींनी ज्यांनी कुणी केलं हे स्टॉल होच नाही, तर त्यांना ती चपराक होती की त्याच्यापेक्षा 4 पटीने मोठा आपण प्रोग्राम केला. बरोबर आहे सानिताई? मंडप लावून सगळ्यांना छान व्यवस्थित टेबल लावलेले होते, छान उद्घाटन केलं, प्रत्येकीची व्हिडिओ बनवून मार्केटिंग झाली, प्रत्येकीचा सेल झाला आणि इतके छान फीडबॅक आले आम्हाला की आम्हाला कळालं की स्वामी समर्थ महाराजांनी ही परीक्षा पाहिली आपल्याला. तू थकती, तू बसती, तू निगेटिव्ह बोलती, तू समोरच्यांना हँडल करते की नाही. का जेव्हा तुमच्यासारख्या मला गुरुप्रमाणे पाहताय तर माझं कर्तव्य, मला किती त्रास होऊ द्या, पण मी तिथे सामदाम दंडभेद ओतून 3 दिवसाचा स्टॉलचा छान प्रोग्राम स्वामींच्या कृपेने केला. तर त्याच्यामुळं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की पुणे संस्थेला डोनेशन जे दिलेले होते आम्हाला जागतिक महिला दिनाला, आम्ही ओपनली ती लिस्ट टाकलेली होती. कुणी 500, 200 किंवा माझ्या बड्डेच्या वेळेस जे केलेलं होतं. तर मग आम्ही असं ठरवलं की तुमच्या प्रेमाखातर तुम्ही म्हणले आपल्याला राजेसिताईंचा बड्डे करायचा, मग त्याची पण आम्ही लिस्ट टाकली. पण म्हटलं त्या आलेल्या त्यांना नाश्ता दिला पाहिजे, छान हॉटेल बुक केलं पाहिजे, त्याचे चार्जेस संगीताताई त्या तयार होत्या. सगळ्या कोर टीममधल्या 15 जणी बोलल्या आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू, तुमच्या बड्डेचं तुम्ही देऊ नका. पण मी म्हणलं नाही, हॉटेलचं नाश्त्याचं सगळं मी देणार, तुम्ही प्रेमाने एवढं सगळं नियोजन केलं आहे, माझ्यासाठी आयुष्यातला मोठा बड्डे केला, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे. तर लक्षात घ्यायचं आहे की इथून पुढं पण काय जर संकट आले तर तुम्ही पण धीर सोडू नका, आपण एकत्रितपणे चांगलं काम करू. बुरे की तरफ देखता ही कौन है? पत्थर उसी पेड़ पे फेंके जाते हैं जो फलों से लदा हो, वरना सूखे की ओर देखता कौन? अरे दुश्मन तर खूप असणार, आपला दुश्मन असल्यावरच आपली प्रगती होणार. म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. ते निंदक जितके असतील ना तितके आपण वर चढू आणि जेव्हा अडथळे जितके येतात ना तितके आपण यश शिखर लवकर गाठू. तुम्ही सांगा तुम्ही सांगा प्युअर सामाजिक कार्य चालू केलं. स्वप्नाने माझी प्रगती पाहिलेली सुरुवातीपासून. तिच्या इन्स्टिट्यूटचं मी 6 वर्षापूर्वी उद्घाटन केलेलं होतं. तर एक स्वामी सेवेकरी मार्गातून स्वामींचं प्रबोधन, समाजकार्य, महिला सक्षमीकरण चालू होतं. विचार करा, इतकं मोठं कार्य आपलं असताना ज्यांनी मला विरोध केला त्या व्यक्तीचे काहीच कार्य नसताना माझ्या मनात त्यावेळेस चुकचुकली. मला जर चान्स आला तर राजकारणात जाऊन त्यांना मी दाखवून देणार आणि मी महिलांचं काम असं करणार. मी आत्तापेक्षा मी 4 पटीने काम करणार. जसं की आता आपण म्हणतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे आमदार बच्चू कडू सगळ्यांना माहिती. म्हणजे मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करायचं, कोणाची मार्केटिंग हा येतो नाही. ते दिव्यांगांसाठी लढतात, शेतकऱ्यांसाठी लढतात, पण ते आमदार आहे म्हणून त्यांना ती ताकद भेटते. ते मंत्रालयापर्यंत जातात, त्यांच्या आवाजाला भले भले घाबरतात. मग मी असा विचार केला माझा पण आवाज अजून वाढला पाहिजे, माझी पण ताकद अजून वाढली पाहिजे आणि मी भविष्यामध्ये आला मला चान्स तर मी का नाही उतरू. ज्यांनी माझा स्टॉलचा प्रोग्राम कॅन्सल केला, ज्यांनी माझ्या संस्थेतल्या महिलांना विरोध केला, ज्यांनी पालिकेतला निधी स्वतःच्या घरात घातला, कारण स्वतःचा निधी घरात गेला, कार्य केलं नाही. आणि एखादी व्यक्ती स्वतःच्या धंद्यातल्या पैशातून कार्य करते, मग स्वतःला अपमान वाटला, ही व्यक्ती जर राजकारणात आली तर मला पाडणार इलेक्शनला, म्हणून या काड्या केल्या. म्हणून उभं राहायला पाहिजे की नाही तुम्ही सांगा. बघू जे काय असेल ते स्वामींचं नियोजन. अपेक्षेने काम करत नाही, करणार नाही. तुमच्या सगळ्यांसाठी मी तशीच राहणार आहे, कारण माझ्या रक्तातच सोशलिझम आहे. मला पॅशनच आहे. तुमच्या सगळ्यांबरोबर मला छान वाटतं. माझे मिस्टर म्हणतात तुला 5 स्टार हॉटेलला जेवायला नेलं तुला जेवढा आनंद नाही होणार, बायकांमध्ये नेलं का तेवढा आनंद होणार, तुला मंदिरात नेल्यावर तेवढा आनंद होणार. आणि खरी ही गोष्ट तर एक आपली प्रत्येकाची पॅशन असतं, आवड असतं. असो, छान झालेली आपली सगळ्यांची मीटिंग, सगळ्या छान आल्या. अजून पुढच्या मीटिंगला डबल येतील. शाळा चालू झालेलं नाही आहे.
शाळा चालू झाल्यानंतर अजून गर्दी होईल. आपण एक ग्रुप फोटो काढू आणि तुमचे प्रोडक्ट मांडावे. SMBS सक्षमीकरणाकडून